नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत अर्थातच मराठा मोर्चांमुळे जे पडसाद उमटत आहेत महाराष्ट्रामध्ये त्या पडसादांविषयी आणि अर्थात या अनुषंगाने नेमकं काय घडतंय हे सुद्धा तपासणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आजचा जो आपण उपस्थित केलेला आहे तो हाच आहे की मराठा मोर्चांच्या वादळामध्ये मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर झाली का. अर्थातच मुख्यमंत्र्यांची गेल्या काही काळात जी वाक्य आहेत, ज्या पद्धतीची त्यांची स्टेटमेंट्स आहेत त्यावरनं आपल्याला स्पष्टपणे कळतंय की काही ना काही त्यांच्यावरती दबाव आहे का आणि त्यामुळे त्यांची अशा प्रकारची वक्तव्य समोर येत आहेत का. मराठा समाजाप्रमाणे आता इतर जातीसुद्धा आरक्षणाच्या मागणीसाठी उठाव करतील का हा सुद्धा त्यानिमित्तानं आपण एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करतोय. आणि मराठा मोर्चांमुळे सर्वच राजकीय पक्ष दबावाखाली आलेत का हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत. एक प्रदीर्घ अशी चर्चा या निमित्तानं आपण करतोय आणि त्यानिमित्तानं आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत भाजपच्या प्रवक्त्या कांता नलावडे आहेत. आपल्यासोबत महेश म्हात्रे आहेत, IBN लोकमतचे कार्यकारी संपादक. आपल्यासोबत अनंत दीक्षित आहेत, ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक. आपल्यासोबत प्रवीण गायकवाड आहेत, माजी प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे. आणि औरंगाबादहून आपल्यासोबत आहेत प्राध्यापक मनोहर धोंडे, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत शिवा संघटनेचे. आणि डॉक्टर शिवानंद भानुसे आपल्यासोबत आहेत, जे संभाजी ब्रिगेडचे आत्ताचे प्रवक्ते आहेत. या सगळ्या मान्यवरांचं स्वागत या चर्चेमध्ये. आणि अर्थात पहिला प्रश्न खरं तर अनंत दीक्षित आपल्याला विचारायचा आहे, कारण अर्थातच गेले काही काळ आपण सतत जे मोठे मोर्चे बघतोय आणि या मोर्चांच्या पार्श्वभूमीवर अलीकडच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी ज्या वेळेला काही सुतोवाच केलं, काही वक्तव्य केली की मला इकडनं हटवून जर का कोणाला आरक्षण मिळणार असेल तर काही हरकत नाहीये, किंवा अशा प्रकारची काळजी एक प्रकारची मुख्यमंत्र्यांना आहे का, असं तुम्हाला वाटतं का? कारण त्यांच्या अलीकडच्या वक्तव्यांमधनं काहीतरी एक दबाव समोर येतोय असं चित्र आहे का? मला जेवढं ऐकायला आलं त्याच्यानुसार मुख्यमंत्र्यांना या प्रश्नाची काळजी वाटते का असा तुमचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी एक दोन गोष्टींचा आपण उल्लेख करायला पाहिजे की मराठा मोर्चांच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये जी काही वेगवेगळ्या पातळीवरती चर्चा सुरू आहे त्या चर्चेमधले काही मुद्दे हे स्थानिक आहेत आणि काही मुद्दे हे राष्ट्रीय पातळीवरचे आहेत. म्हणजे गुजरातमध्ये चर्चा, आंध्रमध्ये चर्चा, हरियाणामध्ये चर्चा, उत्तर प्रदेशमध्ये चर्चा, महाराष्ट्रामध्ये चर्चा अशी ही सुरू आहे. वेगळ्या कारणासाठी तामिळनाडूची ही चर्चा होते. म्हणजे एका अर्थाने या प्रश्नाची राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा चर्चा सुरू आहे. दुसरा प्रश्न येतो ते मोर्चे फार मोठ्या प्रमाणावरती अभूतपूर्व अशा स्वरूपाचे निघाले, त्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांची, राज्यकर्त्यांची, संपादकांची, निरीक्षकांची काय प्रतिक्रिया आहे. तर मला असं वाटतं की एक प्रकारचे ऐतिहासिक स्वरूपाचे हे मोर्चे आहेत आणि या मोर्चामध्ये तरुण पिढी मोठ्या प्रमाणावरती सहभागी आहे. अत्यंत शिस्तीनं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी ते मोर्चे आयोजित केलेले आहेत. त्या मोर्चाचं संयोजन हा एक वेगळा विश्लेषणाचा भाग आहे. परंतु लोकशाहीमध्ये आपलं मत व्यक्त करणं, निदर्शनं करणं, एकत्र जमणं, चर्चा करणं, मतभिन्नता व्यक्त करणं हा मूलभूत हक्काचा भाग आहे. त्यामुळे लोकशाहीतली एक चांगली गोष्ट आहे मोर्चे निघाले ते. आता मुख्यमंत्र्यांना त्याची काळजी आहे की नाही असा तुमचा प्रश्न आहे, हे काय मला कळायला मार्ग नाही. परंतु मुख्यमंत्री आणि त्यांचं राज्य सरकार यांची जबाबदारी अत्यंत महत्वाची आहे. ती फक्त माध्यमांना मुलाखती देऊन पूर्ण होणारी नाही, त्याच्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाहीची पावलं काय उचलली जातात हे महत्वाची गोष्ट आहे. माझ्यावर इथे प्रवीणजी आहेत, माझं चुकलं तर ते मला दुरुस्त करतील. पण मला असं वाटतं की पहिली गोष्ट अशी आहे की राज्य मागासवर्ग आयोगाची नियुक्ती न्यायमूर्ती भाटियांच्या नंतर गेल्या 2 वर्षात झालेलीच नाही. ज्या मागासवर्ग आयोगाला हे अधिकार दिलेले आहेत की एखादा वर्ग इतर मागासवर्गीयांमध्ये घालायचं की नाही याचा निर्णय द्यावा, त्या आयोगाची नियुक्तीच झालेली नाही. मग त्याचं कसं पुढे काम चालणार? 2014 डिसेंबरला म्हणजे खत्री आयोग झाला, बापट आयोग झाला, आणखीन काय सराफ आयोग झाला, भाटिया आयोग झाला, आता आयोगच नाही तिथे. अशी जर परिस्थिती असेल तर ती नेमणूक केव्हा होणार? आणि दुसरी महत्वाची प्रश्न, या रिझर्वेशनच्या संदर्भात नारायण राणे कमिटीने जो एक अहवाल दिला होता त्याचं जे काही कोर्टात व्हायचं ते झालं, ते सगळ्यांना माहित आहे. प्रश्न असा निर्माण होतो की या सरकारने नवीन ठराव केला, नवीन कायदा केला, नागपूरच्या अधिवेशनामध्ये मंजूर करून घेतला, परंतु ज्या
राणे कमिटीच्या शिफारशीला हायकोर्टाने जे आक्षेप घेतले होते ते आक्षेप आणि या सरकारचं म्हणणं असं मिळून या सरकारने सरकारची भूमिका काय, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सरकारला काय करायचं आहे आणि ते का करावं असं वाटतंय आणि ते घटनेमध्ये कसं बसतंय किंवा बसत नाही याचं एक प्रतिज्ञापत्र द्यायला पाहिजे होतं महाराष्ट्र सरकारने. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या वर्षभरात महाराष्ट्र सरकारने हे प्रतिज्ञापत्र दिलं नाही. आणि मग ज्यांनी या सगळ्या गोष्टी करायच्या, सरकार, राजकीय पुढारी, राजकीय व्यवस्था, त्या व्यवस्था करत नाहीयेत आणि सामान्य माणसं जी भुकेलेली आहेत, घाबरलेली आहेत, नोकऱ्या नाहीत, घरामध्ये अरिष्ट आहे सगळ्या प्रकारचं, कसं जगायचं, कसं लढायचं असा प्रश्न आहे, ती माणसं रस्त्यावरती उतरलेली आहेत. अशा वेळेला राज्य सरकारची जी जबाबदारी आहे त्यांना जर काळजी वाटत असेल तर त्यांनी या प्रकारे ॲफिडेव्हिट हायकोर्टापुढे दाखल करून घेतलं पाहिजे. आणि घटनात्मक पेज जो निर्माण झालेला आहे हा पेज फक्त राजकीय नाही, हा घटनात्मक देखील पेज आहे, कायदेशीर देखील पेज आहे. महाराष्ट्रामध्ये न्यायमूर्ती PB सावंतांसारखे न्यायाधीश आहेत. तेव्हा अशा लोकांना एकत्रित करून जरा त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढता येणं शक्य आहे का, याचं काही वाट दाखवण्यापेक्षा अहमहमिकेनं, अभिनिवेशानं कोण जातीयवादी आहे आणि कोण जातीयवादी नाही याच्या चर्चा महाराष्ट्रात गेली 50 वर्ष होत आहेत. त्याच्या पुढच्या 50 वर्षात होणार आहेत, त्या झाल्याही पाहिजेत. पण सरकारने ती जबाबदारी पार पाडली पाहिजे. त्याच्या संदर्भात त्यांचं काय म्हणणं हे कळलं पाहिजे. नक्की हे कळलं पाहिजे, हे जसं आपल्याला अपेक्षित आहे. तसंच अर्थात महेश, पुन्हा आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की खरंच मुख्यमंत्र्यांवरती अलीकडच्या काळामध्ये असा काही दबाव दिसून येतोय का? कारण त्यांच्या वक्तव्यामध्ये अपेक्षित नसताना, म्हणजे कुठेही तसं बघितलं तर मराठा मोर्चामध्ये मुख्यमंत्र्यांना कोणी राजीनामा द्यायला सांगितलेला नाहीये. कुठल्या राजकीय पक्षांनी सुद्धा या संदर्भामध्ये तसा राजीनाम्याचा आग्रह अतिशय पराकोटीच्या टोकाला जाऊन धरलाय, अशी सुद्धा परिस्थिती नाहीये. एक मागणी आहे, एक प्रबळ अशी महाराष्ट्रातली आत्ताची मागणी आहे की आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. आणि या मागणीच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेला मुख्यमंत्री असं काही गर्भितार्थ असलेलं वक्तव्य करतात त्याचा अर्थ आपण कसा काढायचा? याचा अर्थ स्पष्ट दिसतो. आपण गेल्या काही महिन्यातला घटनाक्रम जर बघितला सरकारशी संबंधित, त्यावरून आपल्याला लक्षात येईल की या सरकारमध्ये जो एक वेगळ्या प्रकारचा गोंधळ आहे आणि काही प्रमाणात जी घटनांची मालिका दिसते त्या घटनांच्या मालिकेतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोंधळामध्ये एकटे पडलेले आपल्याला दिसत आहेत. म्हणजे मी सुरुवात करेन मंत्रिमंडळातले जे ज्येष्ठ सहकारी आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावरच्या आरोपांच्या मालिकांपासून आपण सुरुवात करू. विनोद तावडे यांच्या बनावट डिग्री प्रकरणाचा जो आरोप झाला आणि त्यावरून जो गोंधळ एकूण महाराष्ट्रामध्ये झाला, त्याच्या पाठोपाठ पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की भ्रष्टाचाराचे आरोप झाले. आणि त्यानंतरच्या काळामध्ये, नजीकच्या काळात जे मंत्रिमंडळातले सगळ्यात ज्येष्ठ आणि अनुभवी सदस्य होते एकनाथ खडसे यांची ज्या पद्धतीने गच्छंती झाली, त्या गच्छंतीनंतर मंत्रिमंडळातील असा एक सहकारी सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर नाहीये की जो हे मराठा मोर्चे जे निघतायत, इतक्या मोठ्या प्रमाणात लक्षावधी लोक दररोज रस्त्यावर येत आहेत, या आंदोलनाची योग्य पद्धतीने मीमांसा करून त्यावर काय उपाययोजना करता येऊ शकतात, त्या संदर्भात सरकारची काय पद्धतशीर मांडणी असेल, हे करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीने उभा राहील असा मंत्री सध्या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला दिसत नाही. त्यामुळे या सगळ्या गोंधळामध्ये देवेंद्र फडणवीस एकाकीपणे लढाई देताना दिसत आहेत. आणि त्यामुळे कदाचित असेल वैफल्यग्रस्ततेतून एखादा माणूस मनातली गोष्ट बोलून जातो, त्यातून ते सहजपणे प्रामाणिकपणे बोलले असेल. कारण देवेंद्र फडणवीस यांची जर कारकीर्द आपण जर बघितली तर ते असे तरुण मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी आजपर्यंत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कुठलंही पद भूषवलेलं नाहीये. तशा पद्धतीने अननुभवी असूनही ते मंत्रिमंडळामध्ये आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जवळपास 2 वर्ष राज्य करत आहेत. परंतु सुरुवातीपासून त्यांना जो त्यांच्या जी अडथळ्यांची शर्यत त्यांना पार पाडावी लागली, त्यात सगळ्यात मोठा अडथळा त्यांचा बरोबरीचा जो पक्ष आहे शिवसेना, या शिवसेनेपासून त्यांना बऱ्याच प्रकारचा त्रास झाला. आणि त्याचे प्रत्यंतर आपल्याला दिवसेंदिवस, म्हणजे मंत्रिमंडळाच्या स्थापनेपासून, शपथ घेण्यापासून या सगळ्या गोष्टी सुरू असलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे एकीकडे मंत्रिमंडळात
कोण आपल्याला साथ देणारा सहकारी नसणे आणि दुसरीकडे आपल्या बरोबरीचा जो मित्रपक्ष आहे त्या मित्रपक्षाच्या मुखपत्रातून सातत्याने शस्त्रप्रहार वेगवेगळ्या पद्धतीने प्रहार होत राहणं, या गोष्टीमुळे असेल कदाचित देवेंद्र फडणवीस यांचा म्हणजे यांच्या मनामध्ये काही संभ्रम निर्माण झाला असेल. आणखीन एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जी म्हणजे हे जे मोर्चे निघतायत या मोर्चेकरांची जी भावना आहे ती सगळ्यात पहिली भावना आहे पाथर्डीमध्ये जे प्रकरण घडलेलं आहे, कोपर्डीमध्ये जे प्रकरण घडलेलं आहे त्या कोपर्डीतील त्या गरीब मुलीच्या संदर्भाची जी भावना आहे त्या संदर्भात शासनाने ज्या भूमिका घेतल्या त्या सुरुवातीपासून भूमिका चुकत गेल्या. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट होती ती म्हणजे तिथे रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर यांना जाऊ देण्यापासून ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस सरकारने रोखलं आणि तिथला तणाव तेव्हा जर निवळला असता तर कदाचित हा नंतरचा स्फोट टळला असता किंवा इतक्या मोठ्या प्रमाणात झाला नसता. परंतु सगळ्या पातळ्यांवर देवेंद्र फडणवीस सरकारला सल्ले देणारे, मार्गदर्शन करणारं असा एक थिंक टँक जो असायला पाहिजे होता तो जवळपास नसल्यामुळे असेल कदाचित त्यांची प्रत्येक टप्प्यावर धोरणं चुकत गेली. आणि आता परिस्थिती अशी आलेली आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये चढत्या भाजणीने मोर्चेकरी रस्त्यावर येताना दिसत आहेत आणि जर मुंबईमध्ये मोर्चा येऊन धडकला तर तो 50 लाखाच्या वर जाईल की काय अशी शंका निर्माण झालेली आहे. त्यामुळे भेदरून गेल्यामुळे असेल कदाचित मुख्यमंत्र्यांना अशा पद्धतीने बोलावं लागत असेल. नक्की. अर्थात याबरोबरीनं खरं कांताताई तुमच्याकडे येतो कारण बाकी सगळ्या मान्यवरांना झाल्यानंतर तुमच्याकडे येतो कारण भाजपच्या संदर्भात तुम्ही काय बोलताय हे आम्हाला ऐकायचंय. पण तत्पूर्वी प्रवीण गायकवाड, नेमकी कशी येणाऱ्या काळातली तुमची भूमिका असणार आहे? कारण आरक्षणाची मागणी मात्र प्रबळ आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आता येणाऱ्या काळामध्ये अजून काही मोर्चे बाकी आहेत, काही ठिकाणचे मोर्चे येणं बाकी आहे. मुंबईवरती मोर्चे येऊन थडकणार आहेत, त्यावेळेला मुंबईचं काय होईल, मुंबईकरांचं काय होईल आपल्याला माहित नाहीये. पण अर्थातच या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांकडनं काही अपेक्षा आहेत का आणि त्या अपेक्षा लवकरात लवकर पूर्ण होतील अशी काही परिस्थिती तुम्हाला वाटते का? सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की मुख्यमंत्र्यांना आपल्या खुर्चीचा धोका वाटायला लागलेला आहे. त्यांना खुर्ची सोडावा लागते का काय असं वाटतंय, याची चर्चेची सुरुवात झाली. मला या ठिकाणी असं दिसतंय की मुख्यमंत्र्यांचे अनेक मंत्रिमंडळातले सहकारी, आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य या मोर्चामध्ये सामील होत आहेत. खरं तर सरकार कुणाचं जरी असलं, भारतीय जनता पार्टीचं असेल किंवा शिवसेनाचं असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं, आज जे सत्तेत आहेत त्यांच्याकडेच न्याय मागायला लागते अशी व्यवस्था आहे. आणि त्या सत्ताधारी पक्षाचे लोकच आज मोर्चामध्ये चाललेले आहेत. तर आज आपल्या खुर्चीला धोका निर्माण झालाय का असं वाटणं मला वाटतं मुख्यमंत्र्यांना साहजिक आहे. एकूण 2 वर्षामध्ये त्यांनी मराठा आरक्षणाबद्दलची काही जी भूमिका घेतलेली आहे किंवा सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी भूमिका मांडली पाहिजे होती ती मांडलेली नाही. गेली 18 महिन्यामध्ये कुणीच त्यांचा प्रतिनिधी सुप्रीम कोर्टात गेलेला नाही. कोपर्डी प्रकरण असेल किंवा दिल्लीतलं निर्भया प्रकरण असेल, हे एकूण स्त्रियांवर जे बलात्कार केले जातात या देशामध्ये दर 3 मिनिटाला एका स्त्रीवर बलात्कार केला जातो, हे नोंदवलेले आकडे आहेत. आणि असे असंख्य स्त्रिया आहेत ज्यांच्या बलात्कार होतात पण त्याच्या पोलीस केस दर्ज केले जात नाही. त्यामुळे स्त्री संरक्षण आणि स्त्री सुरक्षतेचा प्रश्न म्हणून कोपर्डीकडे पाहायला पाहिजे. त्याचा व्यापक अर्थ आहे. आपण फक्त कोपर्डी याच्या पुरतच बोलतोय हे खरं नाहीये. आरक्षणाच्या बाबतीत आम्ही ज्यावेळेस भूमिका मांडतो त्यावेळेस ओबीसी लोकांना असं वाटतं की आम्ही त्याच्यामध्ये मागतोय. मला या ठिकाणी स्पष्ट भूमिका मांडायची आहे. आमची भूमिका गेले अनेक वर्षे अशी आहे की ओबीसीची जनगणना आहे ती झालीच पाहिजे. एकूण जातीनीय जनगणना जोपर्यंत होत नाही, जनगणना होती शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबची, परंतु ओबीसी वर्गाच्या अजून जाती किती आहेत त्यांची टक्केवारी निश्चित किती आहे आपण आज अवलंबून आहे 1931च्या जनगणनेवर. नक्की 52% ओबीसी आहेत का नाही, प्रत्येक राज्यात तेवढीच संख्या आहे का नाही हे नेमकी समजत नाही. इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार ज्यावेळेस मंडल आयोग लागू झाला, इंदिरा साहनी बरोबर 32 लोक होते आणि 32 लोकांनी कुणीही मागणी केली नसताना सुप्रीम कोर्टाने आपल्या अधिकारामध्ये 50% मर्यादा घातली. ही मुळात सदोष आहे. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे ती घटना विरोधी आहे. त्याला क्रिमिलेअर लावलं ही दुसरी गोष्ट आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट कशी आहे
की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सला जेवढे अधिकार मिळतात ते अधिकार ओबीसींना मिळाले पाहिजे. आज मराठा समाज खुल्या वर्गातनं ओबीसीत जायचा प्रयत्न करतोय, धनगर समाज शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स मध्ये जायचा प्रयत्न करतोय. याचा अर्थ काय की मराठा समाजामध्ये खुल्या वर्गामध्ये स्पर्धा करणं अवघड झालेलं आहे, कारण खुल्या वर्गामध्ये मेरिटच्या आधारे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स आणि ओबीसीची आता टक्केवारी खूप स्पर्धा झालेली आहे. 1-2% शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स आणि ओबीसीचा शैक्षणिक दर्जा वाढलेला आहे, हे आपण पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे. आणि खुल्या वर्गामधली स्पर्धा आता मोठी झालेली आहे, त्यामुळे आपल्याला सुद्धा संरक्षण पाहिजे. म्हणून आरक्षणाची भूमिका शिक्षण आणि नोकरीबद्दल आली आहे. इथं आमचे मित्र कोकरे साहेब आहेत, ते त्यांची नेहमीच भूमिका मांडणार, मराठ्यांना हे पाहिजे, मराठ्यांना ते पाहिजे, मराठ्यांचं असं मराठ्यांचं तसं. ती त्यांची भूमिका आहे, मी त्याचं नेहमी स्वागत केलेलं आहे. परंतु कधीतरी मराठा समाज हा लाखांचा पोशिंदा होता. तुम्ही सुद्धा धनगर समाजामध्ये आला. धनगर समाज, माळी समाज, वंजारी समाज हे जर शेतीच्या विषयावर बोलायचं म्हणले तर सारखेच समाज आहेत, त्यांची काही वेगळी परिस्थिती नाहीये. परंतु कुणबी समाज म्हणून मराठ्यांचा समावेश होतो, ज्यांचे आम्ही गेली कित्येक वर्ष नातेसंबंध आहे. इरावती कर्वे म्हणतात की ज्यांची सहज विवाह होतात त्यांच्या जाती एक आहेत, आणि मराठा कुणबीच्या हजारो लोकांचे लग्न झाल्याचे आम्ही पुरावे सादर केलेत. आमचं पहिलं म्हणणं काय होतं, खत्री आयोगाने कुणबी या सदरामध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा 1 जून 2004 ला दुरुस्ती करून याची जोडणी केली. आम्ही मराठा माळी म्हणत नाही, मराठा धनगर म्हणत नाही, ओबीसीतल्या कुठल्याही जातीशी मराठा हा शब्द जोडत नाही. मग जर मराठा कुणबी, कुणबी मराठा असं लिहित असताना त्याचा ध्वनित अर्थ असा होतो की मराठा आणि कुणबी एकच आहेत. मग कुणब्यांना आरक्षण मिळतं आणि मराठ्यांना मिळत नाही. आम्ही म्हणतोय की कुणबी कॉमा मराठा म्हणजे मराठ्यांना कुणबी. पण आता ओबीसी वर्गाचं काय झालंय, त्यांची संख्या 52% आहे आणि त्यांना 27% आरक्षण मिळतंय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने 50%. म्हणून इथं एक प्रश्न निर्माण होतो की ओबीसींवर ज्या जाती समावेश आहेत त्यांच्यावर अन्याय होईल. याचंही मी स्वागत करतो. आम्हाला कुठल्याही ओबीसीमध्ये जायचं नाही, पण टेक्निकली आता आपल्याला आरक्षण वाढवलं पाहिजे. 69% तामिळनाडू आहे, पण ते 68 पूर्वीच आहे आणि 9th शेड्यूल प्रमाणे राष्ट्रपतींनी त्याला संरक्षण दिलेलं आहे. आता प्रश्न काय आहे, इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारच्या निकालानंतर तामिळनाडूचे खासदार नचिपन यांची कमिटी नेमण्यात आली आणि नचिपन कमिटीने जे सांगितलेल्या शिफारसी आहेत त्या जोपर्यंत स्वीकारल्या जात नाही, 50% मर्यादा सुप्रीम कोर्टाची रद्द करण्यात येत नाही, SC ST ओबीसीला लागू केलेले सगळे आरक्षणाचे फायदे ओबीसीना लागू करता येत नाही आणि 52% ओबीसीना 52% आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत या देशातले जाट, गुज्जर, मीना, कप्पू, पटेल आणि मराठा या सगळ्या शेतकरी जाती आहेत. आणि तुम्ही लक्षात घ्या की उत्तर प्रदेशमध्ये कुर्मी ओबीसी मध्ये आहेत. कुर्मी कोण आहे तर कुर्मी या महाराष्ट्रामधले कुणबी आहेत. परंतु आपण लक्षात घेतलं पाहिजे की या शेतकरी जात आहेत. कुठल्याही जातीचा द्वेष, कुठल्याही वर्गाचा द्वेष न करता हा देश पुढे जायला पाहिजे, प्रगती झाली पाहिजे, समान संधी मिळाली पाहिजे, या दृष्टीने आम्ही ही भूमिका नक्की नक्की प्रवीण आपण एक टप्प्यावरती एक एक मुद्दा घेऊया. तुमचा जो सगळ्यात महत्वाचा त्यातला मुद्दा आहे की खरं तर जातनिहाय पुन्हा एकदा जनगणना झाली तर त्या जनगणनेचा येणाऱ्या काळामध्ये काहीतरी एक ठोकताळा बांधण्यासाठी उपयोग होईल का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगाने सर्वप्रथम प्राध्यापक मनोहर धोंडे शिवा संघटनेचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत. वीरशैव लिंगायत समाजाची सुद्धा त्यांची आरक्षणाची मागणी आहे. आपण या निमित्तानं इतर समाजांची सुद्धा आरक्षणाची काय परिस्थिती आहे ती समजून घेतोय. मनोहर धोंडे, नेमकं काय तुम्हाला या परिस्थितीमध्ये म्हणायचं आहे, कारण तुम्ही सुद्धा सातत्यानं काही मोर्चे काढले होते यापूर्वी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण आत्ताचे जे मोर्चे आहेत ज्याच्यामुळे कुठेतरी एक निर्णायक अशी भूमिका सरकारला घेणं क्रमप्राप्त आहे असं तुम्हाला वाटतंय का? मंदारजी, चर्चा अत्यंत चांगल्या पद्धतीची चालू आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातला मराठा तरुण खरं तर अनेक वर्षाची त्याची जी मनातली खदखद आहे ती बाहेर काढतोय आणि कुठल्याही राजकीय पक्षाच्या शिवाय सामान्य मराठा समाजातला तरुण हा आज एकजुटीनं रस्त्यावर उतरलाय. घटना कोपर्डीची त्याला कारण ठरलं असेल, परंतु ही खदखद गेली अनेक वर्षाची आहे. परंतु माझं असं या ठिकाणी मत आहे की ज्या मराठा समाजाला आज आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण चर्चा करतो आहोत त्याची कायद्याच्या चौकटीमध्ये कायद्याच्या निकषावर तपासणी झाली पाहिजे. परंतु प्रत्यक्षामध्ये
राज्यकर्त्यांनी, माझं अगदी स्पष्ट मत आहे, सामान्य मराठा समाजाला, सामान्य मराठा तरुणाईला किंवा मराठा तरुणाईची मराठा समाजातल्या नेत्यांनीच फसवणूक केलेली आहे, त्यांच्या डोळ्यात धुळफेक केलेली आहे. इंद्र साहनी विरुद्ध भारत सरकारचा उल्लेख प्रवीणजींनी केला, दीक्षित सरांनी केला. आपण थोडंसं पाठीमागे जायचं जर ठरवलं तर या देशामध्ये घटनेने जेव्हा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला आरक्षण दिलं आणि त्यानंतर 1980ला आयोग नेमण्यात आला आणि त्या आयोगाची शिफारस ही व्हीपी सिंगाच्या सरकारमध्ये 1990ला लागू करण्यात आली, मंडल आयोग. मंडल आयोगाच्या नंतर आपल्याला आठवत असेल PV नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांनी 10% आरक्षण आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी दिलं होतं आणि तो निर्णय सुप्रीम कोर्टाच्या 9 जजेसच्या खंडपीठाने खारिज केला. घटनेच्या चौकटीत बसत नाही या मुद्द्यावरती त्याला खारिज करण्यात आलं. याचा आपण थोडासा पार्श्वभूमी किंवा घटनेच्या निकषावर त्याला तपासायचं ठरवलं तर मधल्या काळामध्ये प्रवीणजींनी उल्लेख केला, मुटाटकर समिती, खत्री आयोगामध्ये मुटाटकर समिती अहवाल क्रमांक 8 हा मराठा समाजासाठी आणि त्यातल्या त्यात कुणबी मराठा आणि मराठा कुणबी यासाठी सन 2000 मध्ये त्यांनी अहवाल दिला आणि त्या अहवालानुसार मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे ओबीसी मध्ये समाविष्ट झाले. पण त्याच समितीने, मुटाटकर समितीने मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देता येणार नाही अशा प्रकारची नकारात्मक शिफारस केली. त्यानंतरही या भूमिकेला अनुसरून 2004 मध्ये मराठा समाजाच्या अनेक सामाजिक संघटना पुढे आल्या, त्यांनी मागणी केली. खरं तर मी 2005लाच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची शिवा संघटनेची भूमिका जाहीर केलेली आहे. परंतु मराठा समाजाचे नेते राज्यकर्ते असताना मराठा समाजाच्या नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यातून जे परिणाम घडले मी आपल्याला आठवण देईल. बापट समिती असताना, बापट कमिशनचा उल्लेख दीक्षित सरांनी या ठिकाणी केला. 25 जुलै 2008ला बापट कमिशनच्या मीटिंगमध्ये मराठा समाजाच्या बद्दल निर्णय घेण्यात आला आणि ओबीसी आरक्षण देता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेऊन 29 जुलै 2008ला राज्य सरकारला अहवाल देण्यात आला, अहवाल क्रमांक 22. या अहवालाच्या अनुषंगानं 6 महिने मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते, 6 महिने मुख्यमंत्रीच अनभिज्ञ होते. 6 महिन्याच्या नंतर मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली असलेली जी उपसमिती आहे, मंत्रिमंडळाची उपसमिती, त्यांनी तो अहवाल बघितला आणि नंतर सरकार जागे झालं, नंतर मराठा नेते जागे झाले. आणि खरं तर हा धोका सामान्य मराठा समाजाला मराठा समाजातल्या नेत्यांकडून झालेला आहे असं माझं या ठिकाणी मत आहे. आणि याला घटनेच्या चौकटीत तपासताना 2008 ते 2013 कुठल्याही प्रकारची काळजी राज्य सरकारमध्ये असलेल्या त्या कालखंडातल्या मराठा नेत्यांकडून, मुख्यमंत्र्यांकडून, मंत्र्यांकडून, आमदारांकडून, खासदारांकडून घेण्यात आलेली नाही. ठीक आहे. एक मुद्दा जो आपण डॉक्टर प्राध्यापक मनोहर दोंडे तुमच्याकडे येतो, कारण एक महत्वाचा मुद्दा तुम्ही आता जो आरोप केला की ही सगळी जबाबदारी मराठा नेत्यांवरती आहे, त्यावरती सुद्धा आपण बोलूया थोड्या वेळात. पण तत्पूर्वी आपले 2-3 अजून जे मान्यवर आहेत त्यांची मतं काय ती आधी जाणून घेऊया. डॉक्टर शिवानंद भानुसे आपल्यासोबत आहेत. भानुसे, तुम्हाला नेमकं या सगळ्या संदर्भामध्ये असं वाटतंय का की या मोर्चांमुळे मुख्यमंत्र्यांकडे जी एक प्रकारची जबाबदारी आलेली आहे ती जबाबदारी ते पाळतायत किंवा निभावतायत असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच मुख्यमंत्री ती जबाबदारी टाळतायत. मुळात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मोर्चाचं केवळ आरक्षण हे एक कारण नाही, ते महत्वाचं कारण आहे. कोपर्डी हे तात्कालिक कारण आहे आणि त्यानंतर बाकीची कारणं आहेत, अॅट्रॉसिटीचं कारण असेल किंवा अनेक कारणं त्यानंतर आहे, शिवस्मारकाचा प्रश्न आहे, अशा अनेक मागण्या आहेत. तर मुळात आरक्षण हा महत्वाचा मुद्दा आहे. मला हे म्हणायचंय की मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करूनच आरक्षण दिल्याशिवाय ते टिकणार नाही. त्याची 127 पुरावे हे दिलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीवर आता उहापोह प्रवीण गायकवाड आणि धोंडे सरांनी केलेला आहे. परंतु मला पुढे हे सांगायचंय की आता काही दिवसापूर्वी केंद्र सरकारनं औरंगाबाद खंडपीठात हायकोर्टामध्ये एक शपथपत्र दिलेलं आहे आणि त्या शपथपत्रात असं म्हटलेलं आहे की मराठा समाज हा ओबीसी मध्ये येतो का हे राज्य मागासवर्गीय आयोगानं अगोदर हे त्याच्यावर विचार करावा
तशा पद्धतीचे पुरावे जमा करावेत आणि जर येत असेल तर तसं केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे कळवावं, म्हणजे राज्य सरकारनं केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे कळवावं असं म्हटलेलं आहे. मुळात दीक्षित सर म्हणाले त्याप्रमाणे या ठिकाणी राज्य मागासवर्गीय आयोगच नाहीये, म्हणजे तिथे अध्यक्षच नाहीये. मुळात तिथेच प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. आणि जर मराठा समाज हा 127 पुराव्यासह हा ओबीसी मध्ये येत असेल, म्हणजे विदर्भातले जे सर्व मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे सर्व ओबीसी मध्ये आहेत, तसं हे मराठवाड्यातले आणि उर्वरित महाराष्ट्रातले जे सर्व मराठे आहेत हे सुद्धा कुणबी संवर्गात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, आरक्षण हे संवर्गाला असतं. SC, ST आणि ओबीसी कुठल्या संवर्गात ती जात येते त्यानुसार ते आरक्षण लागू होतं. प्रवीण गायकवाड म्हणाले त्या पद्धतीनं ST, ST ला ज्या हे मिळत आहेत त्याच ओबीसीला मिळाल्या पाहिजे अशी एक भूमिका आहे. पण मुळात मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश केला पाहिजे. त्यासाठी 123वी घटना दुरुस्ती करावी आणि त्यानुसार तामिळनाडू आणि केरळमध्ये ज्या पद्धतीनं हे 50% 69% आरक्षण नेलेलं आहे तसं आरक्षण या ठिकाणी सुद्धा नेलं जाऊ शकतं. आता काही म्हणतात आज सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे, परंतु त्या ठिकाणी लाभ मिळत आहेत हेही महत्वाचं आहे. त्यामुळे तोही विचार या ठिकाणी झाला पाहिजे आणि मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश झाला पाहिजे. आता दुसरी गोष्ट अशी आहे सर की जसं महाराष्ट्रामध्ये 19% प्लस NT अ ब क ड हे 8% आहे, तसं मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश केल्यानंतर 19% ओबीसी जे आता आहेत ते ओबीसी अ आणि मराठा समाजात जी वाढलेली टक्केवारी असेल ती ओबीसी ब अशा पद्धतीनेही करता येऊ शकतं, करणं शक्य आहे. मुळात राज्य सरकारनं पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि केंद्रीय राज्य मागासवर्गीय आयोगानं तशा पद्धतीचे पुरावे हे सादर करणं आवश्यक आहेत. कारण राणे समितीनं ज्या पद्धतीनं 16% आरक्षण दिलेलं आहे ते मुळात टेक्निकली नाही, राणे ही समिती आहे, तो आयोग नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तसं आरक्षण टिकणार नाही म्हणून ते हायकोर्टात टिकत नाही, म्हणून ओबीसी मध्ये समावेश करून आरक्षण द्यावं हेच टिकणार आहे असं मला वाटतं. नक्की दोन परस्पर मुद्दे आता आलेले आहेत, जसं प्रवीण गायकवाड मगाशी म्हणालेत आणि आता डॉक्टर शिवानंद भानुसे म्हणालेले आहेत. नेमकं आरक्षण कुठल्या मार्गाने मिळालं पाहिजे, ते कुठल्या मार्गाने मिळेल अशी ज्यावेळेला शक्यता निर्माण होईल त्यामुळे इतर समाजांना त्याबद्दल काय वाटेल तेही आपण जाणून घेऊयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. हे सुद्धा आपण तपासणार आहोत. तत्पूर्वी चर्चा सुरू करण्यापूर्वी आपले जे प्रेक्षक आहेत ते काय म्हणतात ते आपण पाहूयात. राजदीप पुणेकर म्हणतात, मराठा वादळी मोर्चानं सरकारला काहीही फरक पडणार नाही जोपर्यंत मराठा नेते सरकारमध्ये चिटकून आहेत. श्रीकांत खंडागळे म्हणतात, आमच्या मागण्यांचा मुख्यमंत्री कोण आहे याच्याशी का संबंध जोडला जातोय, मुख्यमंत्री असावेत पण मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. अभिजित गुंड पाटील म्हणतात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोर्चा नाही, फडणवीसांनी मागण्या मान्य केल्या तर त्यांना डोक्यावर घेऊन नाचू. वैजनाथ यादव म्हणतात, मी मराठा मोर्चा व मागण्यांचा सक्रिय समर्थक आहे पण हेच मुख्यमंत्री यावर प्रामाणिक तोडगा काढू शकतील. या विविध प्रतिक्रिया आहेत आणि या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवरती आपण चर्चा करतोय. महेश म्हात्रे आपल्या सोबत आहेत, नीला लिमये, संजय कोकरे, कांता नलाडे या सगळ्या आपल्या सोबत आहेत. अनंत दीक्षित पुण्याहून आपल्या सोबत आहेत, प्रवीण गायकवाड आपल्या सोबत आहेत, औरंगाबादहून मनोहर धोंडे आणि डॉक्टर शिवानंद भानुसे आपल्या सोबत आहेत. या चर्चेमध्ये पुन्हा जो महत्त्वाचा मुद्दा होता संजय कोकरे, इतर समाजांचं काय होणार आहे, ओबीसी NT पार्टीचे तुम्ही समर्थक आहात. अर्थात या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला असं वाटतं का की जे एकीकडे डॉक्टर शिवानंद भानुसे म्हटलेले आहेत की कदाचित ओबीसी मध्ये काही प्रवर्ग करता येतील का आणखीन, आणि दुसरं जसं प्रवीण गायकवाड म्हणाले की एक नवाच वर्ग दिला गेला पाहिजे आणि नवा वर्ग दिला गेला तर कुठेतरी समाजामध्ये सुद्धा एक समतोल राहील, समाजामध्ये सुद्धा कुठे संघर्षाची परिस्थिती येणार नाही. बघा, प्रचंड मोर्चे निघत आहे महाराष्ट्रात, त्याचा वाद नाही. 50 लाख असेल किंवा 1 करोड असेल. एक गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे, तुमचे भरपूर मोर्चे निघतात, भावनेच्या ह्याच्यावरती काय निर्णय घेऊ जाऊ शकत नाही. कोर्ट काय म्हणतं, जेव्हा आपण जाटाचं जर आंदोलन बघितलं, कोर्ट काय म्हणतं की कुठल्याही समाजाच्या आक्रमकतेवर हिंसकतेवरती निर्णय घेऊ जाऊ शकत नाही. कारण आरक्षण हे कुठल्या जातीच्या विकासासाठी नाही, तर वरचढ जातीपासून संरक्षण देण्याकरता आरक्षण आहे. पण आज मराठा समाजाने काय केलंय महाराष्ट्रात हवा की आरक्षण म्हणजे गरिबी हटवणारा, म्हणजे आम्ही गरीब राहिलो, आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही अनभिक्षित सम्राट, मग प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही गरीब राहिलो,
मग आम्हाला आरक्षण द्या, आणि आरक्षण मागत नाहीये. आता ते डॉक्टर बोलले आम्हाला ओबीसी मध्ये समाविष्ट करा, म्हणजे ओबीसीच्या मूळ उद्ध्वस्त करायचं आहे. त्यांचा मूळ उद्देश एकच आहे की ओबीसी समाजाला उद्ध्वस्त करून आपली जात वर्गीय सत्ता कशी अबाधित राहायची, हेच त्यांचा उद्देश आहे. त्यांनी जर आरक्षण मागितलं असतं तर एक वेळ आपण समजू शकतो, त्यांच्या आरक्षणाला ओबीसी समाज समर्थन आहे, पण त्यांच्या ओबीसीकरणाला आमचा विरोध आहे. कारण जर आपण त्यांचा इतिहास बघितला, 1980 साली ज्यावेळी संसदेमध्ये मंडळ आयोग ठेवला गेला त्यावेळी ह्या लोकांनी विरोध केला, प्रचंड मोर्चे काढले. 1980 ते 95 पर्यंत ह्या ओबीसी समाजाला आरक्षण देऊ नये म्हणून ह्या लोकांनीच विरोध केला आम्हाला. आणि ज्यावेळी कोर्टाने आम्हाला आरक्षण दिलं त्यावेळी ह्यांनी काय केलं, ह्यांनी मग थांबवलं विरोध करणं. आणि मग 1994ला घटनेमध्ये संसदेमध्ये घटनादुरुस्ती झाली. कुठली घटनादुरुस्ती? 73 आणि 74 म्हणजे राजकीय आरक्षण दिलं गेलं. म्हणजे राजकीय कुठलं, दुय्यम राज्य सत्ता, पंचायत राज, नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, याच्यामध्ये ओबीसीना राजकीय सत्ता मिळाली. मग ह्या मराठ्यांनी काय केलं, खोटी सर्टिफिकेट द्यायला चालू केली, खोटे सर्टिफिकेट, आणि ते पेंडिंग केसेस आहे. न्यायमूर्ती खत्रीने याच्यावर उपाय केला की मगाशी गायकवाड सर बोलले, प्रवीण दादा, की मराठा कुणबी आणि कुणबी मराठा ह्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे. ह्यांना आरक्षण दिलं, पण ह्यांना हे पण खटकायला लागलं की त्यांना मध्ये कॉमा लागतोय. म्हणजे मागे पुढे कुणबी समाजाच्या मागे पुढे जरी मराठा दिसला तरी यांना दुय्यम वाटायला लागला. मग आमच्यासारख्या लोकांची काय, आम्ही माळी, धनगर, साळी, त्यांच्या मनात किती दुय्यम आमची भावना असेल. आणि म्हणूनच आम्ही ठरवलंय की यांना आरक्षण मागत नाही आहे, हे ओबीसीकरण करतात आहे, कारण यांना जात वर्गीय सत्ता अबाधित ठेवायचं आहे. म्हणूनच मगाशी मागे बोलले की पवार साहेब की आम्हाला हा मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आहे, हा आक्रोश मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आहे. यांच्या मागण्या बघा सर काय, यांच्या मागण्या काय, कोपर्डीच्या आरोपीला फाशी द्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय फाशी देत नाही, तो कोर्टात चालतं. पण ह्यांच्या मागण्या फक्त कोपर्डीच्या घटनेला, बाकीच्या घटनेचे आरोपी करतात त्यांना का ना फाशी मागत, ते पण नराधाम आहेत, त्यांना पण फाशी दिली गेली पाहिजे. मग ते विसरतात, खैरलांची प्रकरण विसरतात, ते जवखेडा प्रकरण विसरतात, ते नांदुरा प्रकरण विसरतात. असं नंतर ओबीसीना जवळ बोलवण्यासाठी त्यांनी अट्रॉसिटीची भीती दाखवली. पहिल्या सुरुवातीला काय बोलले, अट्रॉसिटी रद्द करा, नंतर काय सांगतात की अट्रॉसिटी बदल करा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण जर विदर्भात गेलो, विदर्भामध्ये यांनी चाल बदलली. ह्या लोकांनी काय केलं, मराठा क्रांती मोर्चा नाही, कुणबी क्रांती मोर्चा. म्हणजे कुणबी समाजाला आपल्या जवळ गेलं. 3.5% मराठा आहे तिकडे, 27% कुणबी आहे. पण आपल्याला जर करायचं असेल कुणबी म्हणून ते कुणबी जवळ गेले. जसं कोकणामध्ये 3.5% मराठा आहे, बाकी कुणबी आहे. म्हणजे जिकडे जातील तिकडे हे त्या पद्धतीने घुसायला बघतात आहे. आणि मग शेतकऱ्यांचे प्रश्न घेतात, स्वामीनाथन प्रश्न, हे बरोबर आहे. पण त्यांचा मूळ उद्देश की ह्या देशामध्ये जात वर्गीय आपली मराठा सत्ता अबाधित ठेवण्यासाठी ते आरक्षण मागत नाहीये, ते ओबीसीकरण मागतात आहे. आरक्षण मागायचं असेल तर यांचे सर्व क्षेत्रामध्ये शिक्षण संस्था सर्व मराठा समाजाच्यात द्या की मराठा मुलांना 10%, 20% द्या ना सवलत. तिकडे मागत नाही, उलट तेच प्रस्तावित मराठा समाज ह्यांच्या मोर्चाला रसद पुरवतात, ह्यांच्या मोर्चामध्ये येतात. म्हणून ओबीसी एंटी पार्टी ऑफ इंडिया ह्यांच्या विरोधात आता मोर्चे काढणार आहेत पुऱ्या महाराष्ट्रात. मग आम्ही कमी संख्येनं असू ना, पण ह्यांना ओबीसी समाज स्वयंस्फूर्तीने यांच्या विरुद्ध मोर्चे निघतात आता. नाही, मोर्चे निघून आणि मोर्चे काढून नेमकं काय घडतंय त्याचीही आपल्याला चर्चा करायची आणि त्याच्यातनं निष्पन्न काय होणार हे आपल्याला बघायचंय. अर्थात तुमचा त्याच्या संदर्भातला जो मुद्दा आहे त्या मुद्द्याची मांडणी कदाचित भानुसे आणि गायकवाड थोड्या वेळाने करतील. पण तत्पूर्वी पुन्हा आपल्यासोबत नीला लिमये आहेत, काँग्रेसच्या प्रवक्त्या नीला लिमये. या संपूर्ण महाराष्ट्रातल्या परिस्थितीकडे एक पक्ष म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपण कसं बघताय? मी थोडंसं उशिरा आले या चर्चेमध्ये, त्यामुळे आधीचा भाग मला माहित नाही. पण जेव्हापासून मी ऐकते आहे त्याच्यामध्ये आपण खूप तांत्रिक दिशेने की आरक्षण किती आहे, ओबीसीकरण होत आहे का याचं, किंवा किती टक्के एका प्रवर्गातनं दुसरा प्रवर्ग असं म्हणजे वेगळा प्रवर्ग तयार करावा का याच्याबद्दल बोलतो. मला एक त्याच्यात मुख्य असं वाटतं की आरक्षण देताना बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं त्याच्यातला मूळ गाभा काय आहे, सामाजिक दृष्ट्या ज्यांच्यावरती विषम वागणूक झाली आहे अशा ज्या जाती प्रजाती असतील त्यांच्याकरता आरक्षण हा त्याच्यातला मुख्य विषय आहे.
मग जातीय म्हणजे सामाजिक उतरंडीमध्ये ज्याचं वर्णन बाबासाहेब आंबेडकरांनी केलं की वरती ब्राह्मणाचा मडका आहे, तळाला दलिताचा मडका आहे, या उतरंडीमधले जे मागे राहिलेले विभाग आहेत जातीय दृष्ट्या विषम, या अर्थाने आपण इथे आर्थिक दृष्ट्या विषमतेचा विचार नाही करत आहोत, कृपया लक्षात घ्या. जे आपले इतक्या प्रचंड संख्येने उतरणारे या मोर्चामध्ये जे लोक आहेत त्यांना पण मी सांगू इच्छिते की या ठिकाणी आपण जातीय विषमतेचा विचार करतो. मग हे जे विषमता आहे ती आपण आतापर्यंत जे मिळालं आहे ते संविधानाने हे जातीय दृष्ट्या विषम आणि कमी ज्यांना दर्जा दिला गेला आतापर्यंत त्यांच्याकरता दिलेला आहे. आपण आता जे मोर्चे पाहिले जे इतके शिस्तशीर, इतके तरी संयमाने चाललेले आहेत, लाखोंच्या संख्येने आणि ठिकठिकाणी चाललेले आहेत, त्यांचं खरंच आमची जी आता कोण 40-50 या पिढीतले लोक असतील ह्या वयोगटातले त्यांनी पाहिलं पाहिजे. आपण कधी हे पाहिलं होतं? काही काळापूर्वी रिडल्सच्या वेळी पाहिलं होतं, त्याच्या आधी आपण गिरणी कामगारांचे मोर्चे पाहिले होते की जे या रीतीने अत्यंत संयमित. गिरणी कामगारांचा मोर्चा तर जो मी या मुंबईमध्ये पाहिला इतका विभाग संपूर्ण संयमितपणे चालणारा असा होता. काहीशी आठवण त्याची होते, अर्थात तो वेगळ्या मुद्द्यावर वेगळ्या रीतीने हा वेगळा, पण त्याचं शिस्त जर पाहिली आणि संयम पाहिला तर तो तसा आपल्याला दिसतो आणि तो खरंच थक्क करणार आहे. मग त्याच्यात मुद्दा तिथे आपल्याला दिसतो की ज्या राज्यकर्त्या वर्गाने या मराठा समाजाने विविध ठिकाणी तो प्रमुख राहिलेला आहे. मग त्या पतसंस्था असू दे, सहकारी साखर कारखाने असू दे, त्या दूध सहकारी कारखाने असू देत किंवा राज्यकर्ता वर्ग असू दे, यांचे जातीय प्रतिनिधी जर आपण म्हटले तर या ठिकाणी ते प्रमुख राहिलेले आहेत. त्यामुळे जी एक संस्कृती त्या पूर्ण विभागामध्ये तयार होते ती त्याच्यामध्ये आपल्याला निश्चित पाहायला मिळते वेगवेगळ्या प्रकारे, असं मला वाटतं. तिसरं आणखीन एक महत्वाचं, जी तरुण मुलं मुली बोलतात त्यांच्या पुढे असलेला विषय, राज्यकर्ता मराठा समाजातले असलेले लोक, ह्या दोघांच्या विषयाला प्राधान्यालाच फरक आहे. मुलं मुली ही जी तरुण शाळे कॉलेजमधली पाहिली तर ते आरक्षणाबद्दल बोलतात, जो राज्यकर्ता त्यातले काही जण अॅट्रॉसिटी बद्दल बोलतात. आणि खरा कशा गोष्टीमुळे निघाला मोर्चा? तो निघाला कोपर्डीच्या घटनेमुळे, की जे माझ्यासारख्या महिला संघटनेत असलेल्या महिलेला नक्की असं वाटतं की एका जातीतल्या महिलेवर अन्याय झाला म्हणून त्याच जातीने बाहेर यावं, ही काही महाराष्ट्राची परंपरा नाही, असं कधी घडलं नाही. आणि मला असं वाटत नाही ह्या येणाऱ्या लोकांमध्ये पण ही सार्वत्रिक भावना असेल, असं नाहीये. पण त्यांची जी इतर खतखत आहे जी या दोन मुद्द्यांमध्ये निघाली ती या निमित्ताने बाहेर आलेली आहे. आणि त्याचं पुढे काय होणार हा अत्यंत महत्वाचा विषय. मला वाटतं मुख्यमंत्री जे त्याला प्रतिक्रिया त्यांनी दिली, सुरुवातीला दिली नव्हती, पण त्यानंतर ते जे बोललेले आहेत ते फार शिक्षणात कौशल्य दिलं पाहिजे इथपासून त्यांनी अगदी माथाडींना घरं दिली पाहिजे इथपर्यंत सगळे विषय त्यांनी नवी मुंबईच्या सभेत बोलले. निश्चितपणे दखल त्यांना घ्यावी लागली हे आता दिसतंय. काँग्रेस पक्षाने मराठा आरक्षणाची भूमिका, अल्पसंख्याकांना आरक्षण मिळालं पाहिजे याबद्दलची भूमिका ही राणे कमिटी जेव्हा बसली त्यावेळी मांडलेली आहे. तो विषय न्यायालयात आहे, त्याचा पुढे काय होईल हे आपण बघणार आहोत. एक या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कांताताई, मुख्यमंत्र्यांवरती दबाव आहे किंवा नाही या चर्चेचा आपण तुर्तास पुढच्या मुद्द्यावरती जाईपर्यंत या दबावाचा सरकारवरती दबाव आहे का, मुख्यमंत्र्यांवरती दबाव आहे का, आणि अलीकडच्या काळात जे मुख्यमंत्र्यांची जी वक्तव्य आलेली आहेत त्याचा वेध आपण कसा घ्यायचा? मुळातच खरं म्हणजे या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटतंय की मुख्यमंत्र्यांवर खरं म्हणजे दबाव आलेला नाही. म्हणजे जरी काल ते माथाडी कामगारांच्या त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्या अगोदर त्यांची एक मुलाखत झाली होती, त्याच्या अगोदर सुद्धा त्यांनी म्हणजे आमच्याच पक्षातले जे काही आमदार खासदार आहेत किंवा मंत्री आहेत आणि मराठा समाजातले आमचे प्रमुख पदाधिकारी त्यांची बैठक घेतली होती आणि त्यामध्ये त्यांनी दखल घेतली होती या मराठा समाजाच्या मोर्चाची. आणि त्यामध्ये आम्हाला त्यांनी कोणी म्हणजे मराठा समाजाच्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा कोणालाही त्यांनी थांबवलं नव्हतं की तुम्ही त्या मोर्चामध्ये सामील व्हा, की तो तुमचा अधिकार आहे, तो तुमचा हक्क आहे. म्हणजे त्यांनी असा विरोध नव्हता केला. आणि म्हणून तर आज असं म्हणजे कोणीतरी असं वक्तव्य केलं की त्यांना अशी भीती वाटतेय का की त्यांच्याच पक्षातले म्हणजे मराठा समाजाचे आमदार खासदार किंवा मंत्री मोर्चामध्ये सामील होत आहेत आणि त्यामुळे खरं म्हणजे असं नाहीये भीती. त्यांनी स्वतः सांगितलं की तुमच्या समाजाचे मोर्चे तुम्ही त्याच्यामध्ये सामील व्हा. म्हणजे त्यांनी अजिबात आम्हाला कोणालाही विरोध केलेला नाही, नंबर एक. आणि दबाव वगैरे असं मला वाटत नाही की ह्या मोर्चाचं. त्यांनी तर कौतुक केलंय की खरं पहिल्या प्रथम मी म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पाहतोय की एक समाज की इतका
एकसंघ एकजुटीने रस्त्यावर आलेला आहे आणि शिस्तीने मोर्चे म्हणजे हे जे चाललेले आहेत म्हणजे मूक मोर्चे, एवढंच नाही शिस्तीच्या बरोबर लाखोंचे मोर्चे, कायदा सुव्यवस्थेला कुठेही धक्का नाही, अस्वच्छता कुठेही नाही आणि तरुण मुलं मुली हे निवेदन देतात आणि त्यांची भाषणं, इथे कुठल्याही पक्षाच्या नेत्याला नेतृत्व दिलं नाही, सगळे नेते राजकीय पक्षाचे शेवटी आहेत, पुढे म्हणजे युवती आहेत, नंतर महिला आहेत, अशा पद्धतीने त्याचा तो क्रम केलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी तर खरं कौतुक केलंय, अभिनंदन केलंय आणि त्यांचा उलट असा खरं मानस आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, म्हणजे या मताचे ते आहेत आणि त्या मुलाखतीतही ते बोलले होते आणि कालच्या माथाडी कामगारांच्या सुद्धा त्या सभेमध्ये त्यांनी हा विषय मांडला की मी मराठा समाजाला आरक्षण म्हणजे मिळवून देणारच आणि ते मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी माझी खुर्ची गेली तरी चालेल, अशा अर्थाने त्यांनी असं म्हटलं, भीतीने किंवा दबाव त्यांच्यावर आलाय खरं म्हणजे असं अजिबात नाही आणि ते एकटे पडलेले नाहीत, त्यांनी खरं म्हणजे एक समिती यासाठी तयार केली आहे, चंद्रकांत दादा पाटील त्याच्यामध्ये आहेत, विनोद तावडे जे आहेत, म्हणजे असं काही लोकांचा समावेश करून ती कमिटी तयार केली, त्यांच्या रोज चर्चा होत आहेत, विविध पक्षातल्या मराठा समाजाच्या लोकांना सुद्धा ते म्हणजे भेटतायत आणि म्हणजे मुख्यमंत्री आता आमची केरळला जी राष्ट्रीय परिषद झाली, पंतप्रधानांनी सुद्धा या मोर्चांची दखल घेतली आणि त्यांनी कौतुक केलंय की एक मराठा समाज अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतोय आणि शिस्तीमध्ये मोर्चे चाललेत, त्यामुळे ह्या आरक्षणाचा गांभीर्याने आपण विचार केला पाहिजे, मुख्यमंत्री गांभीर्याने त्याचा विचार म्हणजे करत आहेत। आता त्यांनी काय मागणी केली आहे की काही म्हणजे जिल्हाशहा किंवा हे जे आयोजक आहेत त्यांनी खरं आमच्या बरोबर चर्चेसाठी यावं की जेणेकरून या चर्चेतून एका दिशेने काहीतरी आपल्याला निर्णय घेता येईल आणि मराठ्यांना आरक्षण देता येईल, म्हणजे मराठा समाजाचं जे आता मोर्चा आहे ते असं म्हणत नाही की आम्हाला ओबीसीचं काढून द्या, खरं अशी मागणीच अजिबात नाहीये मराठा समाजाची, मराठा समाजाची मागणी आहे की विद्यार्थ्यांना आपण पाहतो आहोत की अगदी 95-96% मार्क्स मिळून सुद्धा त्यांना डॉक्टर होता येत नाही, इंजिनियर होता येत नाही आणि 50-60-70% वाले होतात आणि त्यामुळे त्यांची मागणी आहे की आम्हाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये आरक्षण मिळावं, नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं आणि मोठ्या संख्येने युवक युवती त्याच्यामध्ये खरं म्हणजे सामील होत आहेत। इथे मुख्यमंत्री आणि आता मराठा कुणबी मराठा आता खरं म्हणजे ते काही भागांपुरतं मर्यादित आहे, आपण जर पाहिलं तर विदर्भ मराठवाडा, परंतु जर का पश्चिम महाराष्ट्र पाहिला, उत्तर महाराष्ट्र पाहिला तर तिथे हे तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात म्हणजे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी हे आपल्याला दिसून येत नाही, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला मराठा हा 96 कुळी मराठा, म्हणजे इथे ते कुणबी किंवा त्यांना ते ओबीसीतून आरक्षण मिळावं हे मान्यच नाहीये पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याला, मुळातच बऱ्याच जणांना आरक्षणच मान्य नाहीये, मुळात अगदी बरोबर या मताशी सहमत आहे आणि म्हणजे या ह्याच्यामध्ये की आपण कसा समतोल साधला पाहिजे, मला एक कोणीतरी असं म्हटलं की एक नवा वर्ग तयार दिला पाहिजे का, तर खरं म्हणजे मला असं वाटतं काय हरकत नाहीये की इतर समाजातल्या आरक्षणातलं किंवा काही कमी करून मराठा समाजाला आरक्षण देण्यापेक्षा जर का आपल्याला नवा वर्ग तयार करता आला तर म्हणजे म्हणजे समाजामध्ये खरं म्हणजे वाद निर्माण होणार नाही आणि हे वाद निर्माण न होता मराठा समाजाला कशा प्रकारे आपल्याला योग्य प्रकारे म्हणजे आरक्षण देता येईल या दृष्टीने खरं म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा विचार करतायत आणि ते नक्कीच त्याच्यावर ठाम आहेत आणि म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळावं या दृष्टीने ते सुद्धा प्रयत्न करतात। नक्की डॉक्टर शिवानंद भानुसाहेब या सगळ्या संदर्भामध्ये अगदी थेट प्रश्न विचारायचा म्हणजे ओबीसी मध्ये जाऊन ओबीसी प्रवर्गाबरोबर आपण एक प्रकारची स्पर्धा निर्माण करतोय किंवा संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल असं तुम्हाला वाटत नाहीये का, जर तुम्ही अशा प्रकारचा प्रस्ताव देताय की आम्ही ओबीसी मध्ये जाऊन का होईना पण आम्हाला आरक्षण मिळावं? मुळात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षण हे संवर्गाला असतं, कोण काय म्हणतं कोण काय मागतं त्यापेक्षा कायदेशीर काय आहे, घटनेत काय आहे हे महत्वाचं आहे। केंद्रामध्ये एससी एसटी आणि ओबीसी असंच आहे, त्यामुळे एससी एसटी मध्ये तर मराठे येऊ शकत नाहीत, ओबीसी मध्ये येतात त्याची कारण ही आहेत की आत्ताच जे म्हणाले की विदर्भामधले कुणबी मराठे आहेत, मराठे कुणबी आहेत किंवा खानदेशमध्ये सुद्धा काही आहेत किंवा कोकणामध्ये सुद्धा काही आहेत, हे सर्व एकच आहेत, एकमेकाचे नातेवाईक आहेत आणि ते सगळे कुणबी आहेत आणि म्हणून ते सर्व कुणबी आहेत, कुणबी असल्यामुळे ते ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करावा आणि मुळात हे लक्षात घ्या की ओबीसी अ आणि ओबीसी ब सुद्धा करता येईल। 123वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जेवढी वाढीव मिळेल
त्या पद्धतीनं मराठ्यांना तेवढं आरक्षण दिलं तरी चालेल, परंतु त्यामध्येच ते टिकणार आहे, कायदेशीर ते टिकणार आहे. केवळ राणे समितीचा अहवाल आणि त्यानुसार 16% आरक्षण ते हायकोर्टात पेंडिंग आहे, उद्या सुप्रीम कोर्टात त्याचं काय होणार, त्यामुळे कुठले पुरावे मिळणार, असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे कायदेशीर काय आहे हे आपण बघितलं पाहिजे. कुणावरही इथे अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं ते झालं पाहिजे. जसं ओबीसी 19% आणि राज्यामध्ये 8% एनटी अ ब कड आहे, केंद्रामध्ये मात्र हे सगळे ओबीसी आहेत. तसं ओबीसी अ आणि ओबीसी ब असं करता येऊ शकतं. तेच हे कायदेशीर टिकणारं आहे, बाकी टिकणारं नाही. म्हणून हे अशा पद्धतीने व्हावं. नक्की. अर्थात हे अशा पद्धतीनं होणं शक्य आहे का? एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण ही चर्चा सुरू ठेवूयात, कारण अर्थातच सगळं येणाऱ्या काळामध्ये जे चक्र येणार आहे ते फिरून फिरून येणार आहे, ते सरकारकडे येणार आहे, राज्य सरकारकडे पेक्षा जास्ती केंद्र सरकारकडे सुद्धा येणार आहे. आणि ही सगळी येणाऱ्या काळातली बदलाची प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे होईल, कुठल्या दिशेने होईल, जसं प्रवीण गायकवाड मगाशी म्हणाले होते की सगळ्या जातींची सगळ्या प्रवर्गांची पुन्हा एकदा एक जनगणना व्हावी का, आणि ती होणार असेल तर ते आकडे आपल्या समोर पारदर्शी पद्धतीने येतील का, हे सगळे प्रश्न घेऊन आपण पुन्हा ही चर्चा सुरू ठेवूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. आपण सकल मराठा क्रांती मोर्चाविषयीची चर्चा करतोय आणि अर्थात संजय कोकरे अध्यक्ष ओबीसी एनटी पार्टी त्यांनी आपलं म्हणणं जे मांडलेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती प्रवीण गायकवाड, नेमकं कसं या या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक होईल असं तुम्हाला वाटतं? कारण एकीकडे आता डॉक्टर शिवानंद भानुसे म्हणालेले आहेत की एक अधिकचा प्रवर्ग तयार करायला काहीच हरकत नाहीये आणि तो सोपा मार्ग आहे की तुम्ही जो मगाशी सुचवला तो मार्ग सोपा आहे. नाही, कसं आहे की ओबीसी आयोग म्हणजे खत्री आयोग यांनी 1 जून 2004 जो निर्णय घेतला ना, त्यांनी मराठा कुणबी मराठा मानण्यापेक्षा त्यांनी कुणबी आणि मराठा असं सरसकट म्हटलं असतं ना तर तो प्रश्न संपत होता. परंतु तिथं चालाकी झाली, ती मराठा आणि कुणबी मराठा आणि असे फारसे सर्टिफिकेट मिळत नाही. मगाशी जे संजय कोकरे आमचे मित्र अभ्यासक आहेत त्यांनी आरोप केला की बोगस सर्टिफिकेट काढतात. जे बोगस सर्टिफिकेट काढतात असं म्हणतात त्यांना हे माहिती असलं पाहिजे की प्रांत अधिकारी हा सरकारचा अधिकृत प्रतिनिधी आहे, जात पडताळणी आयोग आहे आणि पूर्वीचे सर्व मागचे पुरावे पाहिले जातात ते 1900 सालापर्यंत आणि त्याच्या आधारे ते दिलं जातं. आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. 1881 ते 1931 पर्यंत 5 वेळा जनगणना झाली आणि 5 वेळा जनगणनेमध्ये मराठा समाजाची नोंद 31 पर्यंत ही तुम्हाला बहुतेक वेळा कुणबीच दिसती. मला सगळ्यात पहिलं स्पष्ट केलं पाहिजे की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इथल्या व्यवस्थेने नाकारला कारण ते शूद्र होते. शाहू महाराजांचं वेदुक्र प्रकरण झालं 1899 ते 1901, मोठं वादळ महाराष्ट्रात निर्माण झालं आणि त्या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी या देशामध्ये 26 जून 1902 ला पहिलं आरक्षण आणलं आणि त्या आरक्षणामध्ये शेनवी, कायस्थ, ब्राह्मण, पारशी वगळता बहुजन समाज म्हणजे मराठा समाज, जैन समाज, मुस्लिम समाजाचा समावेश केला. ज्या मराठा समाजाच्या राजाने या देशाला पहिलं आरक्षण दिलं आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत आणलं त्याच मराठा समाजाला आज आपल्या हक्क अधिकारासाठी लढावं लागतं. हे दुर्दैव आहे. शाहू महाराजांना शूद्र ठरवलं, शिवाजी महाराजांना शूद्र ठरवलं, तुकाराम महाराजांना शूद्र ठरवलं घटनेमध्ये. आणि आज तुम्ही जे लग्नपत्रिका पाहिल्याशिवाय लग्न ठरवत नाही त्यांच्या लग्नपत्रिकेवर बघा वर्ण म्हणून शूद्र लिहिले, गण म्हणून राक्षस लिहिलेले. आणि हे ऐतिहासिक पुरावे आपण विसरतो. आम्हाला काही हाऊस नाही की आरक्षणामध्ये प्रवेश करायची का, पण एक लक्षात घेतलं पाहिजे की आजच्या स्पर्धेच्या काळामध्ये ओबीसी आणि SC ST मेरिट्स वाढवलेले आहे आणि खुल्या वर्गात 25%, 30%, 35% पर्यंत जागा ते व्यापतात. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, गुजरातमध्ये हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे की ज्यांना आरक्षित वर्गामध्ये फायदा मिळतोय त्यांना खुल्या वर्गामध्ये स्पर्धा करता येणार नाही. कारण खुल्या वर्गाने जायचं कुठं, मग आरक्षित वर्गाचाही फायदा घ्यायचा, खुल्या वर्गातही स्पर्धा घ्यायची मेरिटमध्ये. मग जो टक्का कमी होत चाललाय, मराठा समाज हा देशातला एकमेव अशी जात आहे की तिची संख्या प्रचंड आहे. ती कधी कधी 30, 32, 35% पर्यंत सांगितली जाते आणि एवढा मोठा समाज आहे. शेड्यूल कास्ट किती आहे? 15%. शेड्यूल ट्राईब्स किती आहे? 7.5%.
परंतु त्यांच्यासाठी विशेष आर्थिक तरतूद आहे, आयोगाच्या वतीने त्यांना विशेष सवलती दिल्या जातात आणि त्याच्यासाठी अभ्यास मंडळ आहे, त्यांचा अभ्यास केला जातो त्यांच्या स्थितीबद्दल. आपण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेलं तर मराठा समाजाचे 2% नोकरदार आहे आणि दलित ओबीसी समाजाचे 20%. हे नवीन आकडेवारी यशवंत थोरातांनी सांगितली. म्हणजे मराठा समाज किती मागासलेला आहे हे नवीन अभ्यासाने पाहिलं पाहिजे. आपण आपला आरक्षणाचा चष्मा बदलला पाहिजे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, स्वतंत्र भारतामध्ये 32% लोकसंख्या होती, आज 125 कोटी जनता झालेली आहे. एकूण क्षेत्र शेतीचं कमी झालंय, जिरायत शेती आहे, त्यांचे प्रश्न वाढलेले आहेत. हा जो पोशिंदा आहे, जो अन्न पिकवतो, हा देश जगवतो, हे सगळं आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. प्रवीण एक प्रश्न तुम्हाला विचारतो, प्रवीण गायकवाड एक प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्ही जसं म्हणतात की काळ बदलला, काळानुरूप अनेक समाज आणि त्यांची परिस्थिती बदलत गेली, तसाच मराठा समाजाची सुद्धा परिस्थिती अधिक हलाखीची होत गेली. हे जर का गृहीत धरलं, आपण गृहीतक म्हणून मानलं, तर याच्यामध्ये ब्राह्मणांची सुद्धा अशीच परिस्थिती झालेली आहे, इतर शेणवी कायस्थ यांची सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती झालेली आहे, काही समाजांची प्रगती झालेली आहे. हे सगळं जे चित्र आहे, हे सगळं चित्र नव्यानं मांडण्यासाठी जसं तुम्ही म्हणताय की अभ्यास व्हायला पाहिजे, ती अभ्यास करण्याची मानसिकता आहे का सरकारची, कुठल्याही सरकारची, आधीच्या आणि आत्ताच्या सरकारची? आणि तो नवा आकडा जो काय असेल त्या आकड्याला आपण कुठल्या आधारावरती गृहीत धरणार आहोत? कारण सामाजिक न्यायाची एक भूमिका आहे आणि दुसरीकडे आर्थिक न्यायाची आपण जी सातत्यानं मागणी करतोय, संधींची, शैक्षणिक संधींची. मग आरक्षण सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, कुठल्या प्रकारचं आरक्षण आपल्याला नेमकेपणाने हवंय? सगळ्यात महत्वाचं काय आहे की तामिळनाडूमध्ये राजकीय इच्छाशक्ती असल्यामुळं एकूण 70% टिकवण्यासाठी त्यांनी वाटेल ते प्रयत्न करून 9 शेड्यूल प्रमाणे त्याला संरक्षण दिलं. ती केस सुप्रीम कोर्टात, हेही खरं आहे. पण महाराष्ट्रातील राज्य सरकार किंवा केंद्रातील सरकार याची पुनर्मांडणी करणार आहे का नाही? कायदे हे बहुसंख्य लोकांना फायदे देण्यासाठी असतात. घटनेमध्ये सुद्धा दुरुस्ती होऊ शकते, कायद्यात सुद्धा दुरुस्ती होऊ शकते. नव्याने काही मांडणीची गरज असती तर केली पाहिजे. कायदे मंडळ हे आपल्याला माहिती आहे, राज्यसभा आणि लोकसभा आहे आणि त्याच्यातनं आपल्याला फायदे तोटे तपासले पाहिजे. आणि म्हणूनच मी काय म्हणतो की नव्याने जनगणना होणं गरजेचं आहे. जनगणनेप्रमाणे टक्केवारी ठरवली पाहिजे. आर्थिक स्तर असेल, सामाजिक स्तर असेल, प्रत्येक वेळेस सामाजिक न्यायाच्या भूमिके पाहायला पाहिजे. आज देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले? 60-70 वर्ष झाले. त्या तुलनेत प्रगती झाली का? त्या तुलनेत प्रगती झाली नाही. काही विशिष्ट लोकांची विशिष्ट सामाजिक परिस्थितीमध्ये प्रगती झालेली दिसते आणि मुख्यतः राज्यकर्त्यांचीच झालेली दिसती, त्यांचीच गरिबी हटवलेली दिसती. एकीकडे मराठा समाजाची स्थिती कशी आहे तर एकूण मराठा समाजातील 8-9% लोक वेगवेगळ्या कारणाने भूमिहीन झालेले आहेत. ते कष्टकरी आहेत, कुठं हमाली करतात, कुठे शेतमजुरी म्हणून काम करतात, कुठं माथाडी म्हणून काम करतात. कोकरे साहेब, एक लक्षात घ्या, याचा जातीय द्वेष करण्याचा काहीच अधिकार नाही. तुम्ही जोपर्यंत हे नुसतंच तेच सांगत बसला ना, परिस्थिती बदलणार नाही. आपण परिस्थिती बदलण्याच्या दृष्टीने बघितलं पाहिजे. हा देश म्हणून पाहायला पाहिजे. तुम्ही तर आम्हाला उद्ध्वस्त करून राहिले. बघा संजय कोकरे, तुम्हाला नुसतं तुमच्या पार्टीला 10 लोक मिळाले नाही. संजय कोकरे, तुमच्या पार्टीत 10 माणसं नाही, कशाला बोलता? माझ्या मागे 2 कोटी लोक आज रस्त्यावर उतरले. 2 कोटी लोकांची भूमिका मांडते, 10 लोक नाही पार्टीमध्ये. कसल्या गप्पा? या देशामध्ये लोकशाही नाही, घटना मी भूमिका मांडतोय. समाजाची पूर्ण व्यवस्था मांडली पाहिजे. कशाच्या गोष्टी करता? मागची चालत नाही. लोकांना न्याय मिळाला पाहिजे. एक मिनिट ऐकून घेऊ. दोघांनी जरा शांत राहा की अशाच पद्धतीचं विधान ऐका जरा. अशाच पद्धतीचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 मराठा तरुणांच्या समोर केलं होतं आणि त्यानंतर काय झालं हे अवघा महाराष्ट्र जाणतो आणि तुम्ही सुद्धा जाणतात. तशाच पद्धतीची चूक तुम्ही दुसऱ्या एका संघटनेच्या माणसाशी बोलताना करतात, हे कृपया विसरू नका. हे जात वास्तव या राज्यातलं आहे आणि त्या जात वास्तवाचं जे प्रकरण आता ज्या पद्धतीने समोर आलेलं आहे, नाही तुम्ही इतिहास इतक्या लवकर विसरू नका. जे आता कोट्यावधी लोक रस्त्यावर येत आहेत, त्यांचा सन्मान, त्यांचा आदर, त्यांच्या इच्छेचा आदर सगळे लोक करतायत. याचा अर्थ तुम्हाला इतर जातींना अशा पद्धतीने दाबण्याचा अधिकार मिळाला असा जर तुम्ही करून घेत असाल तर कृपा करून हा पुरोगामी महाराष्ट्र ही गोष्ट सुद्धा सहन करणार नाही.
एवढं तुम्ही समजून घ्या ही गोष्ट. मला लोकसभेला किती मतदान पडलं ते बघा. मला तुम्ही तर आयुष्यात कधी उभे राहिले नाही. संजय कोकरे इलेक्शनला लोकसभेला संजय कोकरे एक मिनिट एकेकाने बोलूया आपण. संजय कोकरे आणि मत बघा. संजय कोकरे सर्च करा. संजय कोकरेला किती मतं पडली आहेत ती. मराठा समाजाने तुम्ही किती उभे राहिले. तुम्ही तर घाबरता इलेक्शनला उभे राहिला. तुम्ही तर इलेक्शनला कधी उभे राहिलात काय. संजय कोकरेचा इतिहास बघा किती मतं पडली आहेत. फक्त 2 कोटी तुमच्या मागे आहेत काय. ते समाजाच्या मागे आहेत. अहो तुम्हाला किती मत ते बघा ना. मला किती मतं पडली आहेत ती बघा नंतर बोला. जे प्रश्न घेऊन आम्ही बाहेर पडलोय त्याला 2 कोटी लोकांचा पाठिंबा आहे. आम्ही कुठे नाही बोलतो. 2 कोटी लोक आम्ही नाही बोलतच नाही ना. त्यावेळेस आम्ही कुठे बोललो का नाही. आपलं एका आम्ही विरोध करतो ओबीसी मध्ये यायला. समाज असा आहे, मराठा समाज आम्ही तुमच्या आरक्षणाला विरोध करत नाही. बोललं पाहिजे ना. आम्ही विरोध नाही. संजय कोकरे आता जरा शांत बसा. प्रवीण आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. प्रत्येक वेळेस आपलं टोकायचं. प्रवीण एक मिनिट. प्रवीण गायकवाड प्रश्न असा आहे की ओबीसीच्या प्रवर्गामध्ये जाऊन आरक्षण मिळवणार आहे की प्रवर्गामध्ये बाहेर आरक्षण मिळवणार आहे, याबद्दलची तुमची भूमिका काय ते पहिल्यांदा सांगा. कारण त्यांचा प्रश्न, त्यांचं म्हणणं आहे की आमच्या प्रवर्गात तुम्ही यायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नाही एक लक्षात घ्या की कुणबी कुठे आहेत, ओबीसी प्रवर्गामध्ये आणि मराठा खुल्या वर्गामध्ये. ते दोघही जर भाऊ आहेत तर त्यांना कुठल्या प्रगावामध्ये समावेश करणार, त्यांना ओबीसीतच करायला लागेल. पण मी जे सांगतोय ते कोकरे साहेब लक्षात घेत नाही की 69% जर तामिळनाडूमध्ये आहे तर राजकीय जर इच्छाशक्ती असेल तर टक्केवारी वाढवता येते. त्याच्यासाठी नचिपन कमिटीचा मी हवाला दिला. नचिपन कमिटीचा आधार घेऊन 50% मर्यादा घातलेली आहे. 25% ओबीसींना मुळातच कमी मिळतंय, तो त्यांच्यावर अन्याय आहे. आणि 25% जर अधिक वाढवले तर 27% आता मिळतात आणि 25 तुम्ही ऐकताय का. सगळं आम्हाला कळतं, आम्ही बी अभ्यास करून आलेलो आहे. 27% आणि 25 मध्ये बोलू नका हो, नाहीतर जाऊ का मी उठून. काय बोलायसाठी ऐका आम्हाला काय बोला. आम्हाला पण या समाजामध्ये प्रबोधन करायचंय. बोला. 27% ओबीसींना आज न्याय मिळतोय, 25% अजून आहे, तर 52% ओबीसींना जर हा प्रवर्ग वाढवून जर मिळत असेल तर त्याच्यामध्ये, कारण दर्जा कुठल्या तरी वर्गाचा असल्याशिवाय आरक्षण टिकणार नाही. आज जे नारायण राणे समितीने दिलेले 16% त्याला टिकवता येणार नाही. त्याची अनेक कारण कायदेशीर आहेत, पण याला जर राजकीय शिकते असेल म्हणून मी कायदेशीर मुद्दे मांडायचा प्रयत्न करतोय. ते म्हणजे पूर्ण जनगणना करून प्रत्येक जातीनीय त्याची आर्थिक सामाजिक स्थिती तपासली पाहिजे आणि नव्याने आरक्षणाची मांडणी करणं गरजेचं आहे. एक त्याची कारणं अशी आहेत की आज 50-60 वर्ष झाले आहेत, म्हणून मी मगाशीच सांगितलं कायद्यात दुरुस्ती करता येते, घटनेत दुरुस्ती करता येते. आज पटेल समाज हा शेतकरी समाज आहे, जाट समाज हा शेतकरी समाज आहे, कप्पू समाज हा शेतकरी समाज आहे, त्यानंतर मीना समाज, नंतर गुज्जर समाज, सगळे शेतकरीच या देशामध्ये रस्त्यावर का येतात. त्याचं कारण आहे शेतीची व्यवस्था कोलमडलेली आहे. आज शेतकरी आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीये आणि शेतकरी म्हणून का होईना, 7-12 बघून का होईना विशेष तरतूद करून जर शेतकऱ्यांना काही सवलती देता आल्या, विशेष करून त्यांना जर आरक्षणाचा लाभ देता आला, तो सुद्धा एक मार्ग होऊ शकतो, तो सुद्धा एक वर्ग होऊ शकतो. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, कोकरे साहेब शाहू महाराजांनी त्या काळामध्ये धनगर आणि मराठ्यांचे विवाह करून दिले. होळकर आणि शाहू महाराजांची बहीण घाटगे, त्याबरोबर 50 विवाह त्यांनी इतर मराठा आणि धनगर समाजाचे लावले. त्याचं कारण काय होतं, सामाजिक समतेची तत्व खूप चांगली असतात. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, फुलेंनी जाती अंताच्या लढाईबद्दल बोललं, पण जाती अंत करणं आज शक्य नाही, कारण जातीच्या आधारे आरक्षणाच्या सवलती मिळतात. म्हणून कांशीराम म्हणतात की जातीचं सक्षमीकरण केलं पाहिजे. आपण मगाशी म्हटलं की इतर वेळेस आम्ही का नाही आलो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही सगळ्या वेळेस रस्त्यावर आलेलो आहे. आपण माहिती घेतली पाहिजे. मग खैरलांजे प्रकरण असेल नाही तर जवखाडा प्रकरण असेल, पण दोन्ही वेळेस मराठा समाजाला टार्गेट केलं आणि दोन्ही ठिकाणी मराठ्यांचा काही संबंध नव्हता, हे नंतर सिद्ध झालेले. अॅट्रॉसिटी सुद्धा त्या खैरलांजेमध्ये रद्द करायला लागली. काही गोष्टी आपण तपासल्या पाहिजे. जर आपण सगळे समाज या कोपर्डीच्या प्रकरणावर एकत्र येऊन रस्त्यावर उतरले असते तर आम्हाला मराठा म्हणून त्या मुलीसाठी रस्त्यावर उतरायला लागलं नसतं. जातीचे निकष लावू नका. एकूण स्त्रियावर होणारा बलात्कार आणि एकूण स्त्रियावर होणारा अन्याय हा जो सांस्कृतिक दहशतवाद पुरुष प्रधान संस्कृतीतला आहे, त्याच्या विरोधात आम्ही भूमिका घेतलेली आहे. संरक्षण पाहिजे स्त्रियांना आणि म्हणून पहिल्यांदा पुढे 5 मुली जातात.
त्या पहिल्यांदा आपली भूमिका मांडतात, मुलीच भाषण करतात. नेतृत्व करणं तर सगळ्यांनाच शक्य आहे, पण नेतृत्व न करता मागं राहून समाजाला पुढे न्यायचं. आजच्या दिवशी आपल्याला सांगू इच्छितो की जो नेता पुढे चालायचा आणि समाज मागे चालायचा, या मोर्चांनी समाज पुढे चालायला लागलाय आणि नेता मागे चालतोय. ही व्यवस्था परिवर्तन कोकरे साहेब आम्ही केली आहे. ज्या मराठ्यांच्या नेत्यांबद्दल आपल्याला आक्षेप आहे ते नेते आज या चळवळीमध्ये, या आंदोलनामध्ये, या मोर्चामध्ये मागे चालतात आणि कित्येक मोर्चांमध्ये हे नेते आता सांगतात की आमच्याशी कुणी बोलत नाही, आम्हाला कुणी ओळख देत नाही, आम्हाला कुणी नमस्कार करत नाही. हे परिवर्तन कोकरे साहेब तुम्ही मान्य केलं पाहिजे आणि याच्यामधनं एक गरीब समाजामध्ये एक जागृती झाली. आरक्षणाने सगळे प्रश्न सुटणारच नाही हे मलाही माहिती आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस 32 कोटी लोकसंख्या होती त्यावेळेस रिसोर्सेस तेवढेच होती, जमीन तेवढीच होती. आज 125 कोटी जनता झालेली आहे, रिसोर्सेस तेवढेच आहेत, जमीन तेवढीच आहे. म्हणून पुनर्मांडणी केली पाहिजे. चायनाने गेल्या 25-30 वर्षामध्ये केवढी प्रगती केलेली आहे. हे सगळे मुद्दे जे तुम्ही मांडतायत, हे सगळे जे मुद्दे तुम्ही मांडतायत त्याबरोबरचा एक जो महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे तो संजय कोकरे तुम्हाला मान्य आहे का ते पहिल्यांदा शांतपणे सांगा. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की ओबीसी मध्ये जर का आपण गेलो आणि त्या प्रवर्गाला जर वाढवून मिळाली, घटनेमध्ये दुरुस्ती केल्यानंतर जर का वाढून मिळाली टक्केवारी, तर त्याच्यावरती तुमचा आक्षेप असण्याचं किंवा त्याच्यावरती विरोध असण्याचं त्यांचं काय? नाही, प्रवीण दादा जे बोलले नक्षीपण रिपोर्ट ते आम्हाला मान्यच आहे, पण ते तिकडे जात नाही. दादा इकडे बोलले की नक्षीपण रिपोर्ट त्यांच्या त्या मुद्द्यावर आणि आम्ही एक मताने आहोत की आरक्षण वाढून 50% मर्यादा क्रॉस केली पाहिजे, पण ते ओबीसी मध्येच मागतात आहे. म्हणजे 50% आत, म्हणजे दादा जे वेगळे बोलतात आहे आणि जी मागणी. आणि मी बोलतो की मराठा समाजाने आरक्षण मागावं त्याच्यात गैर नाहीये, परंतु ते काय किती वेळा मागतात आहे. म्हणजे 9 त्यांना आयोगाने विरोध केला, आम्ही नाही विरोध केलाय. विरोध कोणी केला, नाकारला कोणी? 9 वेळा आयोगाने, हायकोर्टनी, सुप्रीम कोर्टनी. आणि बापट आयोग काय म्हणतो यांच्या बाबतीत बघा. आणि बापट आयोगच ह्या राज्य सरकारला मोठी खंत आणि जो बीजेपी सरकार असेल किंवा काँग्रेस सरकार असेल, ह्या बापट आयोगामुळेच त्यांना आरक्षण दिलं नाही. बापट आयोग काय म्हणाला की पिढ्यानपिढ्या जमिनीची मालकी, वतनदारी, देशमुखी आणि पाटीलकी तसेच सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या प्रगत असलेल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करणं सामाजिक न्यायाचं ठरणार नाही. म्हणजे बापट आयोगाने आर्थिक आणि शैक्षणिक त्यांचं मान्य केलं, पण सामाजिक दृष्ट्या नाही. आता प्रवीण दादा बोलले, उदाहरण दिलं आमचे महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज, पण त्यांनी अर्धवट सांगितलं. छत्रपती महाराजांनी राज्याभिषेकाला विरोध केला ब्राह्मणांनी शूद्र म्हणून, पण महाराजांनी शूद्र म्हणून राज्याभिषेक केला नाही, महाराजांनी क्षत्रिय म्हणून राज्याभिषेक केला. ते स्वतःला शूद्र समजत नव्हते, क्षत्रिय. आणि शाहू महाराजांचा जे उल्लेख केला, शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरण जे झालं, जे यांनी कोर्टामध्ये आता दिलेलं आहे, गव्हर्नमेंटला पण ते प्रूव्ह करताना आलं. काय सांगितलं की तुम्ही जेव्हा आंघोळ करताना नारायण शास्त्री हे पुराणाचे मंत्र म्हणतात, वेदोक्त म्हणत नाही. हा, तो प्रकरण गाजला. हा, आणि नंतर त्यांनी तो वेदोक्ताचा अधिकार घेतला क्षत्रिय म्हणून आणि तो वापरला सुद्धा. हे तुम्ही विसरता. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही अर्धवट सांगतात आणि आमच्यावरती क्लेम करतात. आम्ही तुमच्या ह्याला नाहीये. आणि फक्त मराठा समाजाचं आरक्षण मागत नाहीये. राज्य मागासवर्गीय आयोगाने 80 जातीला विरोध केलेला आहे, नकार दिलेला आहे राज्य मागासवर्गीय आयोगाने. फक्त मराठा. आणि प्रत्येक जण मागतोय, प्रत्येक जण गरिबीमुळे घटनाकारांनी तुम्हाला सांगतो, 1 मिनिट थोडंच बोलून जातो की नुसतं गरिबी हटावाचा नारा नाही. घटनाकारांनी कलम 38, कलम 39 आणि कलम 41च्या अंतर्गत केंद्र सरकार आणि राज्य सरकारवरती जबाबदारी दिली आहे, जे आर्थिकदृष्ट्या कुमकुवत आहे, दुर्बळ आहे त्याच्यासाठी. आणि कलम 46 हे खास करून आर्थिक तरतूद केलेली आहे गरीब लोकांसाठी, पण ते तिकडे जात नाहीये. तिकडे गेले तर घटनाकारांचा उदो होईल ना, म्हणून तिकडे न जाता फक्त कसं पण करून ओबीसी मध्ये घुसायचं, आरक्षण मागायचं नाही. त्यांनी आरक्षण मागितलं तर ओबीसी त्यांना पाठिंबा देईल, पण आरक्षण न मागता ओबीसीकरण करतात आहे. जसं दादा बोलले नक्षीपण रिपोर्ट, त्यांच्या मागणीसाठी आम्ही समर्थ आहोत. नक्षीपण रिपोर्ट केला तर त्यांना आरक्षण मिळू शकतं, त्यांना माहिती आहे. पण ते कुठे जावं लागेल? केंद्रामध्ये. पण त्यांनी बंदूक कुठे ठेवली आहे? मुख्यमंत्र्याकडे. याचा अर्थ काय? नाही, तो निर्णय येणाऱ्या काळामध्ये होईल. तो निर्णय येणाऱ्या दिसेल. एक मिनिट संजय कोकरे, तो निर्णय येणाऱ्या काळामध्ये होईल. पण याच्यामध्ये आणखीन जसा अधिक तुम्ही म्हणाल की 80 अशा वेगवेगळ्या जाती आहेत ज्यांना नकार देण्यात आलेला आहे, या पार्श्वभूमीवर मनोहर धोंडे तुम्हाला असं वाटतंय का की हा सगळा जो आरक्षणाची जी वाढती मागणी ज्याला म्हणता येईल किंवा अधिकाधिक आहेत त्या गटांमध्ये अधिकाधिक वेगळे
गट समाविष्ट करणं असेल किंवा असलेल्या गटांना वेगवेगळ्या गटांमध्ये पुन्हा एकदा प्रस्थापित करणं असेल, ही सगळी प्रक्रिया तेवढी येणाऱ्या काळामध्ये सुकर असेल किंवा लवकरात लवकर होऊ शकेल अशी काही तुम्हाला शक्यता वाटते का? अशी शक्यता मला मुळीच वाटत नाही. हा विषय एवढा सोपा नाही. खरं तर व्यक्तिगत द्वेषातून किंवा ओबीसी मराठा असा वैयक्तिक वाद करून चर्चा थोडीशी वेगळ्या वळणावरती गेली असं माझं मत आहे. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये मराठा तरुणाई रस्त्यावर ज्या पद्धतीने उतरली एकजुटीने आणि शांततेने, त्याचं खरं तर कौतुक केलं पाहिजे, यात वाद नाही. परंतु मराठा नेत्यांनी केलेली चूक ही मराठा समाजाच्या लक्षात आणून देणं सुद्धा आज तेवढंच आवश्यक आहे. उल्लेख झाला या ठिकाणी, प्रवीणजीने अत्यंत विस्तृत मांडण्याचा प्रयत्न केला. अहवाल क्रमांक 8 आणि त्यानंतरचा अहवाल क्रमांक 22 जो 29 जुलै 2008 ला बापट कमिटीचा अहवाल गेला, त्या अहवालाच्या बाहेर जाण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, केंद्र सरकारला नाही. त्यासाठी तुम्हाला घटना दुरुस्ती करावी लागेल. आणि मग कायद्याच्या चौकटीमध्ये अडकलेला हा विषय नारायण राणे समिती आणली, ती अत्यंत घटनाबाह्य पद्धतीनं समाजाला फसवण्यासाठी राजकीय मतं ओढण्याच्या उद्देशानं अशा प्रकारची ही समिती आणल्या गेली आणि त्यामध्ये सर्वसामान्य मराठा समाजाची फसवणूक झाली. माझंही आज मत आहे की मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे, परंतु मिळू शकेल का, ते मी म्हणेल नाही. त्याचं कारण आहे, ज्या चुका इतिहासात झाल्या, राज्य मागासवर्ग आयोग हा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे 1992चा जो निर्णय आहे त्याच्याप्रमाणे आयोग गठीत झालाय आणि आयोगाच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. माझ्याकडे काही अनेक पुरावे आता माझ्याकडे आहेत, परंतु चर्चा वेगळ्या वळणावरती गेल्यामुळं मला त्यावरती बोलता आलं नाही. आजच्या मराठा समाजाच्या तरुणाईची खंत ही अत्यंत रास्त आहे, परंतु त्याला मराठा नेते किंवा सत्ताधीश ज्यांनी अनेक वर्ष सत्ता भोगली ते मराठा समाजाचा विचार करू शकले नाही, हे कटू सत्य आहे. आणि हा दोष सामान्य मराठा समाजाचा नाही. आज सामान्य मराठा समाज भरटला जातोय, त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची भावना आहे, परंतु न्याय मिळवण्याचा टप्पा, वेळ आणि काळ केव्हाच संपलेला आहे आणि आज कायद्याच्या चौकटीमध्ये हा विषय अडकलेला आहे. बापट कमिशनचा अहवाल कोणीही ओव्हररूल करू शकणार नाही. आणि मग या पद्धतीचा अहवाल हा ओव्हररूल करायचा असेल तर तुम्हाला प्रवीणजींनी म्हटल्याप्रमाणे घटना दुरुस्ती करावी लागेल, त्याचं पुनर्निरीक्षण पुनर्सर्वेक्षण व्हावं लागेल, राज्य मागासवर्ग आयोगाच्या कक्षा ह्या रुंदाव्या लागतील आणि त्यातून त्याचा तोडगा निघावा लागेल तर शक्य आहे. नारायण राणे समितीचा अहवाल हा फसवा अहवाल आहे, समाजाची झालेली फसवणूक आहे. कोर्टामध्ये आज जो स्टे मिळाला आहे 14/11/2014 ला, तो अगदी अध्यादेश काढून ज्या पद्धतीने आरक्षण दिलं गेलं, ते निवडणुका लोकसभेत फटका बसल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका या डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाच्या नेत्यांनीच मराठा समाजाची फसवणूक केली असं माझं मत आहे. आणि ह्या चक्रव्यूहातून या समाजाला बाहेर काढावं लागेल. ज्या शांततेच्या मार्गानं एकजुटीच्या माध्यमातून रास्त मागणी घेऊन हा समाज रस्त्यावर उतरलाय, त्याचा गांभीर्यानं विचार सत्ताधारी असोत का विरोधी असोत, माझं अगदी स्पष्ट मत आहे, सगळे राजकीय पक्ष सारखे आहेत. त्यांचा फायदा कशात आहे, ते फायद्याच्या दृष्टीने बाजू मांडतात, अशा प्रकारचं माझं मत आहे. आणि म्हणून मराठा समाजाचे सर्वपक्षीय नेते आज मोर्चांमध्ये सामील होत आहेत, परंतु हे श्रेय त्यांचं नाही. जो तरुण आहे, मी त्याचा साक्षीदार आहे, औरंगाबादचा 9 ऑगस्टचा निघालेला पहिला मोर्चा हा कोण्या नेत्यामुळे निघाला नाही, सर्वसामान्य वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची बैठक पहिली झाली आणि त्यानंतर 30 जुलैला देवगिरी महाविद्यालयामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमधून कोपर्डीच्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन झालं. तेव्हा कुठल्याही महाराष्ट्रातल्या सत्ताधारी किंवा विरोधी मराठा समाजाच्या नेत्यांना किंवा शासनकर्त्यांना याचा अंदाज नव्हता की एवढ्या मोठ्या संख्येने समाज रस्त्यावर उतरेल. जेव्हा औरंगाबादचा मोर्चांना भूतो न भविष्यती निघाला आणि त्यातून या समाजाची खदखद बाहेर येते आहे हे बघितल्याच्या नंतर चोर पावलांनी अक्षरशः कोण्याही पक्षाचा असेल बघतो, शिवसेना असेल, भाजपा असेल, काँग्रेस असेल का राष्ट्रवादी असेल, या चारही पक्षातले किंवा इतर पक्षातले मराठा नेते सर्वसामान्य तरुणाईच्या एकजुटी पुढं आणि न्याय मागणी पुढं त्यांना झुकावं लागलं आणि सामील व्हावं लागलं. परंतु आजची परिस्थिती यावर तोडगा फार सहजतेने निघेल असं मला वाटत नाही. नक्की एक कारण आहे की 8 नंबरचा
मनोज दोंडे, मी तुमच्याकडे येतो. 8 नंबरचा अहवाल आणि 22 नंबरचा अहवाल हा खरा अडसर मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये आहे असं माझं या ठिकाणी मत आहे. नक्की या अहवालात नक्की या तुमच्या 8 आणि 22 नंबरच्या अहवालामध्ये नेमकं काय दडलंय ते सुद्धा अधिक विस्ताराने आपण समजून घेऊयात. एक छोटासा ब्रेक घेऊयात. या ब्रेक नंतर आपण ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. अनंत दीक्षित आपल्या सोबत आहेत, महेश म्हात्रे आपल्या सोबत आहेत, नीला लिमये, कांता नलावडे, संजय कोकरे आणि प्रवीण गायकवाड यांच्याशी आपण ही चर्चा करतोय. छोट्याशा ब्रेक नंतर ही चर्चा सुरू ठेवूया. पुन्हा एकदा स्वागत. आपण या बेधडक मधल्या सविस्तर चर्चेच्या अखेरच्या भागामध्ये आलेलो आहोत आणि अतिशय थोडा वेळ आपल्याला आता उपलब्ध आहे आणि त्या कमी वेळामध्ये नेमके आपले सगळे मान्यवर काय म्हणतात तेही आपण पाहूयात. कारण सखोल अशी चर्चा झाली आहे. या चर्चेमधनं आरक्षणाच्या संदर्भातले विविध कंगोरे आपण त्यातनं समजून घेतलेले आहेत, यातल्या भावना सुद्धा समजून घेतलेल्या आहेत. पण या पलीकडे अजून काय आहे हे सुद्धा आपल्याला आणखीन समजून घ्यायचं या शेवटच्या भागामध्ये. आणि अक्षरशः कमी वेळेमध्ये निवडक 2 मिनिटांमध्ये आपले प्रत्येक मान्यवर काय म्हणतात ते आपण ऐकूयात. पुन्हा कांताताई, या सगळ्या प्रश्नामध्ये नेमकं कुठे येणाऱ्या काळामध्ये सोल्युशन आपल्याला सापडणार आहे? आणि जसं आता प्रवीण गायकवाड असतील, संजय कोकरे असतील किंवा इतर सगळे मान्यवर जे म्हणाले की केंद्र सरकारने कुठेतरी आता या अशा प्रकारच्या घटनादुरुस्तीकडे जाण्याची गरज आहे, कारण त्याशिवाय हे काही आरक्षण मिळणार नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ती जाण्याची तयारी केंद्र सरकारची असेल का? घटनादुरुस्ती झाल्याशिवाय हे खरं म्हणजे आरक्षण बसवणं म्हणजे शक्य नाहीच. हे आपण आता चर्चेतूनही सिद्ध झाले आणि एकूण लक्षात येत आहे. आणि केंद्र सरकारला खरं म्हणजे हा निर्णय घ्यावा लागेल. आता मी आपल्याला जे सांगितलं की केरळला जी आमची राष्ट्रीय परिषद झाली तिथे पंतप्रधानांनी या सर्व मोर्चांची दखल घेतलेली आहे आणि कौतुकही केले की हा इतिहास होणार आहे देशामध्ये की मराठा समाजाचा हे जे मोर्चे निघत आहेत, लाखोंचे लोक येतात आणि युवक त्याच्यामध्ये नेतृत्व करतात. हे फार ऐतिहासिक घटना आहे आणि त्यामुळं म्हणजे हा रोष जर का असाच राहिलं तर सरकारला परवडणारच नाहीये ना, राज्य सरकार ना केंद्र सरकार. आणि त्यामुळं कुठेतरी घटना दुरुस्ती करणं आणि त्याच्यातून या आरक्षणाचा विचार करणं, आरक्षण मिळवून देणं. मुख्यमंत्री पूर्णपणे त्या बाजूचे आहेत आणि ते सांगतात, ते का बोलतायत की खरं म्हणजे तुम्ही प्रमुख लोक जे आयोजक आहेत या एकत्र आपण चर्चा करूया, म्हणजे एका दिशेने जाता येईल आणि कायद्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला आरक्षण बसवता येईल हे आपण पाहूया. आरक्षण मी देणारच, मला आरक्षण द्यायचंय म्हणजे पूर्णपणे ते मराठ्यांना आरक्षण देणारच अशाच भूमिकेमध्ये आहेत. परंतु त्यासाठी घटना दुरुस्ती आणि चर्चा आणि म्हणजे कायद्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उहापोह होणं गरजेचं आहे. पण या निमित्ताने मला पुढे एक सांगायचंय खरं म्हणजे सरकारकडून घटना दुरुस्ती होईल, आरक्षणाचा विचार, कारण केंद्र सरकारच्या याच्यामध्ये आहे ते. परंतु याबरोबर आता हे मराठा समाजाचे मोर्चे निघतात. आता खरं यामध्ये युवक का पेटलाय तर त्यांना म्हणजे प्रवेश मिळत नाही, कारण शैक्षणिक संधी नाही, नोकरीमध्ये सुद्धा त्यांना संधी मिळत नाही आणि म्हणून हा तरुण पेटलाय. तर मला या ठिकाणी असं म्हणायचंय की जे मराठा समाजामध्ये सुद्धा म्हणजे मग साखर सम्राट असतील किंवा सहकार सम्राट असतील तर म्हणजे या लोकांनी खरं गांभीर्याने आता विचार करणं गरजेचं आहे की आरक्षण मिळेल त्या दृष्टीने मुख्यमंत्री पंतप्रधान प्रयत्न करतील. परंतु या मधल्या याच्यामध्ये की तुम्ही आता या घटनांनंतर ह्या मोर्चांच्या नंतर तरी तुम्ही आपल्या समाजातल्या मुलांना डोनेशन न घेता किंवा अर्धा 1% सुद्धा बघून जर का त्यांना तुम्ही ऍडमिशन देणार नसाल प्रवेश, तर मग तुम्ही परत त्यांच्यावर जर असं अन्याय करणार असाल तर खरं तुम्हाला अधिकार नाहीये मोर्चांमध्ये सहभागी होण्याचा. तर म्हणजे या सम्राटांनी सुद्धा या गोष्टीचा म्हणजे गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि या समाजातल्या मुलांसाठी प्राधान्याने पुढे आलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या म्हणजे मदतीसाठी सुद्धा सहकार सम्राटांनी पुढे आलं पाहिजे, हे सुद्धा या निमित्ताने मला सांगायचं. नक्की. अर्थात 2 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचा मुद्दा मांडलेला आहे. नीलाताई, कुठे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला पाहिजे, कुठल्या दिशेने हा सगळा ही मागणी आणि हे सगळे मोर्चे जातील असं तुम्हाला वाटतं? मोर्चाच्या निमित्ताने काही आलेल्या गोष्टी मला नमूद कराव्याशा वाटतात, ज्या थोड्याशा चर्चांमध्ये राहिल्या असं वाटतं. त्यातली पहिली गोष्ट अशी वाटते की कोणत्याही जातीमध्ये एक संघ अशी जात नसते, हे यावेळी खूप प्रकर्षाने लक्षात आलं. की त्याच्यामध्ये जे एक रोजगार हमी योजनेबद्दलची रोजगार हमी निर्मूलन आणि निवारण समिती विमल दांडेकर आणि दत्ता देशमुख कॉम्रेड यांची अशी तयार झाली, त्यावेळी कॉम्रेड दत्ता देशमुखांनी वर्णन केलं होतं की डोक्यावर पदर घेतलेली मराठा समाजातली स्त्री सुद्धा
मुलगा मजूर म्हणून तिथे कामाला येते याची नोंद घ्या, कित्येक वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. आज मला असं वाटतं ती स्त्री या निमित्त आणि त्या मुली या निमित्त पुढे आलेल्या आहेत. म्हणजे जात एकसंध नसते, त्याच्यामध्ये थर असतात, हे या निमित्त पुढे आलंय, पहिली गोष्ट. दुसरं की आरक्षणाबद्दल आता कांताताई म्हणाल्या, त्याच्याशी मी अजून पुढे जाऊन मला असं त्याच्यात म्हणावंसं वाटतं की निर्णय होईल तो होईल. आज इतक्या शिक्षण संस्था आहेत, द्या ना 10% आरक्षण. प्रत्येकाने ठरवा माझ्या शिक्षण संस्थेमध्ये हे 10% आरक्षण मी या, मग तिथे EBCचा निकष लावायचा का जातीचा लावायचा, त्याच्याबद्दल त्या आरक्षण त्यांनी चर्चा. अहो, ज्या आरक्षणाबद्दल आपण बोलतो आहोत ते केवळ 10% भाग आहे. 90% खाजगी उद्योग आहेत, 90% हे वैयक्तिकरित्या कामकाज करणारे छोटे छोटे उद्योग आहेत. त्याचा आपण जास्त विचार करूया. इनफॅक्ट खाजगी क्षेत्रात आरक्षण आणा अशी मागणी कित्येक वर्ष प्रलंबित आहेत. तिसरं मला असं वाटतं याच्यामध्ये क्रांती हा शब्द आहे, मराठा क्रांती मोर्चा. तर क्रांती जर करायची तर ती कोणत्या मुद्द्यावर? शाहू महाराजांनी केली त्यावेळी जाती अंताकडे अशी ती दिसते. भाऊराव पाटलांनी केली त्याच्यामध्ये शिक्षण क्रांती दिसते. ही क्रांती कोणत्या दिशेने जाणार आहे ह्याच्याबद्दल यातले जे नेते असतील त्यांनी विचार करायची गरज आहे मला वाटतं. कोपर्डीच्या घटनेने हे तयार झालं. हे मोकळेपणाने म्हणायला पाहिजे की जिच्यावर बलात्कार होतो तिला जात नाही, आणि जो बलात्कार करतो त्याची जात बघू नका. त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा याच्या विरोधात, या नराधमाच्या विरोधात हे म्हणायला मोकळेपणाने पाहिजे. मग तुम्ही भौरी देवीचं नाव घ्या, पुलन देवीचं नाव घ्या, अशी कित्येक नावं त्याच्यामध्ये येतील. तुम्ही खैरलांजी मध्ये अजूनही अॅट्रॉसिटी लागलेली नाही. आणि म्हणून एकच शेवटचं सांगते की अॅट्रॉसिटी बद्दल बोलतो तेव्हा त्याचा आढावा घेतला गेला पाहिजे की अॅट्रॉसिटी आतापर्यंत कसे. काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली, अॅट्रॉसिटीचा आढावा घ्या आणि ठरवा. आणि शेवटचं, ही क्रांती जर घडायची तर अंतिमतः हे सगळं जाती अंतर वाढवण्याकडे नाही, जाती अंताकडे गेलं पाहिजे याचं भान आपण ठेवलं पाहिजे. नाहीतर एक व्हॉट्सअपवर मेसेज मला आला होता, त्याचा उल्लेख करावा असं वाटतं. अशी एक मूठ होती, त्याच्यावर एक विशिष्ट जातीचं नाव लिहिलेलं होतं आणि खाली लिहिलेलं होतं, आणि ती मराठा व्यतिरिक्त जात होती, की खाली लिहिलं होतं आमच्याशी वाकडं तर नदीवर लाकडं. आता हे प्रत्येक जण प्रत्येक जात म्हणू शकते. मला असं वाटतं ह्यांनी प्रगतिशील महाराष्ट्राची ओळख होणार नाही. आपण जाती अंताकडे कसं जाऊ हे अंतिमतः ठरवलं गेलंच पाहिजे. नक्की. अर्थात आरक्षण हे साधन आहे, साध्य नाही. नक्की. अर्थात या निमित्तानं पुन्हा संजय कोकरे 2 मिनिटांमध्ये काय सांगाल या सगळ्या आपल्या चर्चेच्या अंती? मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मध्ये जर मागत असाल तर संपूर्ण भटका समाज ओबीसी समाजाचा विरोध आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्या बाबतीत दुमत नाही, परंतु त्यांनी ओबीसी मध्ये येऊ नये ही आमची इच्छा आहे. जर त्यांना मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्यांनी नक्की पण रिपोर्ट, जर प्रवीण दादा बोलले त्या रिपोर्टचा जर अंमलबजावणी केली, जी संसदेमध्ये लोकसभेमध्ये पडू नये त्याची जर अंमलबजावणी झाली तरच आरक्षण मिळेल. नाहीतर मराठा समाज जबरदस्तीने जर ओबीसी मध्ये घुसला तर ह्या महाराष्ट्रात यादवी संघर्ष नांदेल, जबरदस्ती घुसला तर. आणि मराठा समाजाला का ओबीसीमुळे आम्ही नुकसान केलं का तुमच्या लोकांचं? तुम्ही जे प्रस्थापित आहेत त्यांच्याकडे तुम्ही का नाही मागत? तुमच्या समाजात प्रस्थापित त्यांचे शिक्षण संस्थात त्यांच्याकडे का नाही मागत? ते आमच्याकडे बोट दाखवतात, बघा ओबीसी बघा, ओबीसी मध्ये घुसा. म्हणून मराठा समाजाने पण आरक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी सखोल चर्चा झाली पाहिजे, केंद्राकडे गेलं पाहिजे, घटनादुरुस्ती झाली पाहिजे. त्याची पण रिपोर्टचा आयोगाचा अहवाल आहे की 50% मर्यादा क्रॉस झाली तरच त्यांना आरक्षण मिळेल. मराठांना मिळेल, जाटना मिळेल, प्रत्येक क्षत्रिय जातीला मिळेल. परंतु तिथे न जाता जे प्रस्थापित मराठा आहेत त्यांना असं वाटतं की आपली जातवर्गीय सत्ता या महाराष्ट्रात राहिली पाहिजे, म्हणून हे विस्थापित मराठ्यांचा उपयोग करून प्रस्थापित समाज विस्थापित मराठ्यांचा दिशाभूल करत आहे. आणि ओबीसीकरण करून घेण्याचा जो होणार नाही ते जाणून बुजून त्या आरक्षण मागत आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या जबरदस्ती द्या नाही तर आम्ही तुम्हाला हे करतो अशा भाषेत जबरदस्ती ते मुख्यमंत्र्याला करत आहे. आणि हा मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्यारीत इथे आहे, मराठा समाजाला आरक्षण देणं. नक्की. मराठाला आरक्षण देणं हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे तुम्ही म्हणताय. त्याबरोबरीनं पुन्हा प्रवीण गायकवाड, शेवटच्या या जाता 2 मिनिटांमध्ये नेमकं काय तुम्ही सांगू इच्छिता? येणाऱ्या काळात ही सगळी दिशा, या सगळ्या मोर्चांची दिशा कुठे जाणार आहे? मुंबईमध्ये ज्यावेळेला हे मोर्चे आलेले असतील तोपर्यंत तुम्हाला काही अपेक्षित आहे की तोपर्यंत सरकार सुद्धा फक्त बघणार आहे हे नेमकं येणाऱ्या काळात काय घडते? सगळ्यात महत्वाची गोष्ट मला इथं नमूद करायची की जी तरुणाई जी रस्त्यावर उतरलेली आहे तिला आरक्षणाबद्दल आकर्षण आहे.
तिला असं वाटतं की जर आरक्षण मिळालं तर आपल्याला शिक्षण मिळेल, चांगलं शिक्षण मिळालं तर सरकारी जरी नोकरी नाही मिळाली तर खाजगीरित्या त्यांना नोकरी चांगली मिळेल किंवा त्यांना उद्योग करता येईल. म्हणून शिक्षण फार महत्वाचं आहे आणि शिक्षणाचं दालन उघडलं पाहिजे. कांताताई मगासपासून जे म्हणतात की साखर सम्राट आणि शिक्षण सम्राट, कांताताई आम्ही पूर्वी भाऊराव पाटलांना शिक्षण महर्षी म्हणायचो किंवा शंकरराव मोहिते पाटलांना सहकार महर्षी म्हणायचो. म्हणजे हे महर्षी का म्हटले गेले, सहकार महर्षी, तर ते कसं का म्हटलं गेलं शिक्षण महर्षी आणि सहकार महर्षी, ते याचं कारण त्यांचं समाजाप्रती प्रेम. ज्या ज्या ग्रामीण भागामध्ये सहकार चळवळीच्या माध्यमातून मराठा समाजाने साखर उद्योग असेल, सूतगिरण्या असतील, दूध संघ असतील, बँक असतील, पतसंस्था, यांनी फक्त मराठा समाजाचंच कल्याण झालं नाही तर ग्रामीण जीवन बदललेलं दिसतंय आपल्याला. आणि इथं खाऊच्या संस्कृती जी आपण स्वीकारली, LPG, लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, त्या काळामध्ये हे जे सहकारी उद्योग आहेत ते अडचणीत यायला लागले. हे पहिल्यांदा आपण मान्य करायला लागेल आणि ग्रामीण व्यवस्था ढब गायला यायला लागली. पण त्याला दुसरा एक कांगोर आहे की सहकार क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि तिथली व्यवस्था कोलमडली. हे दुसरं एक कारण आहे. मला संजयजी आमचे मित्र आहेत, त्यांना व्यक्तिगत पातळीवर मी बोलत नव्हतो, मला एवढंच सांगायचंय त्याच्यामध्ये की धनगर समाज हा शेड्यूल ट्राईब्स मध्ये जाण्यासाठी आता आंदोलन करतोय. त्यांना एनटीचा स्वतंत्र वर्ग आहे, त्यांच्या पार्टीचं नाव ओबीसी एनटी आहे. तर ते जे प्रयत्न करतात त्याचं कारण शेड्यूल ट्राईब्सला विशेष बरेच अधिकार आहेत आरक्षणाचे. ज्यावेळेस धनगर समाज म्हणतो की आम्हाला एनटीत जायचंय तर मराठा समाज जर ओबीसीत येतो म्हणलं तर यांना काय अधिकार आहे आम्हाला विरोध करण्याचा. आणि धनगर समाजाचे होळकर हे इंदोरचे राजे होते, क्षत्रिय होते. माळी समाज, वंजारी समाज, जवळपास 380 पैकी 80 जाती जमीनदार जाती आहेत, राज्यकर्त्या जाती आहेत. तशाच प्रकारचा मराठा कुणबी समाज आहे. विदर्भात जे मोर्चे निघाले, आपला वेळ संपलेला आहे, माफ करा मला. अर्थात तुमचा मुद्दा जो आहे तो महत्वाचा आहे की जर अशा वेगवेगळ्या पद्धतीनं जाती वेगळ्या प्रवर्गात येऊ इच्छित आहेत तर त्याचा विचार करायला काय हरकत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा मनोज धोंडे, शेवटचे 2 मिनिटं थोडक्यात काय म्हणाल? मला एवढंच आजच्या प्रसंगी म्हणायचं आहे की खऱ्या अर्थानं रस्त्यावर जी मराठा समाजाची एकजूट तरुणाई अत्यंत शांतपणे आलेली आहे, त्यांच्या भावनेचा आदर केला जावा, त्यांना न्याय मिळाला पाहिजे यात दुमत नाही. पण आजच्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाला नारायण राणे समितीच्या माध्यमातून अध्यादेश काढून दिलं गेलेलं आरक्षण हे कोर्टामध्ये कायद्याच्या निकषावर, कायद्याच्या चौकटीमध्ये टिकू शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून याला जर खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल तर घटना दुरुस्ती करावी लागेल. सुप्रीम कोर्टाचं इंद्र साहनी विरुद्ध भारत सरकारचं जजमेंट हे ओव्हररूल करण्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल आणि त्या माध्यमातून देशातल्या मग वेगवेगळ्या जातीचे आंदोलनं करतायत त्यांना आरक्षण कसं देता येईल यावर विचार होऊ शकेल. पण आजची सर्वपक्षीय नेते ही राजकीय स्टेटमेंट करतायत असं माझं स्पष्ट मत आहे. आजही मराठा समाजाची फसवणूक चालू आहे. सत्ताधारी मी आरक्षण देतो म्हणत असतील तेही फसवणूक करतायत आणि मागचे सत्ताधारी ज्यांनी अध्यादेश काढून आरक्षण दिलं त्यांनीही फसवणूकच केलेली आहे. आणि म्हणून आरक्षण देताना ओबीसी मध्ये आरक्षण आजच्या घडीला कोणीही सत्ताधारी असेल तर मराठा समाजाला आज ओबीसी प्रवर्गातलं आरक्षण देऊ शकत नाही. कारण राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल क्रमांक 22 हा बदलण्याचा, पुनर्विलोकन करण्याचा, त्याचं पुनर्निरीक्षण करण्याचा घटनात्मक अधिकार कुठल्याही आयोगाला नाही, राणे समितीला तर नाहीच नाही आणि महाराष्ट्र सरकारला सुद्धा नाही. आणि यावर तोडगा काढायचा असेल, खऱ्या अर्थानं जर त्यांना न्याय द्यायचा असेल तर या मृगजळाच्या पाठीमागं धावायला लावून सामान्य मराठा समाजाची फसवणूक करू पाहणाऱ्या राज्यकर्त्यांपासून सामान्य मराठा तरुणांनी सावध झालं पाहिजे आणि यांच्या फसवेगिरीला बळी न पडता कसा योग्य तोडगा काढता येईल आणि त्यासाठी केंद्राकडून घटना दुरुस्ती कशी करता येईल यावर नक्की नक्की. अर्थात अतिशय स्पष्ट, परखड, अभ्यासू असं मत तुम्ही मांडलेलं आहे तुमचं. अनंत दीक्षित, या सगळ्या पार्श्वभूमीवरती असं काय घडतंय आता, ज्या घडण्यामध्ये काय घडलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र म्हणून आपण या सगळ्या घटनेकडे बघताना कशा पद्धतीनं अधिक पुरोगामी पद्धतीनं बघता येईल असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की हा विषय अतिशय गुंतागुंतीचा आहे
एका चर्चेमध्ये 5 किंवा 7 किंवा 10 मिनिटामध्ये याच्यावरती विवेचन करता येणं शक्य नाही. पण तरी देखील मला असं वाटतं की महाराष्ट्राने विवेकाच्या आधारे, सर्वसंमतीने आणि घटनात्मक पायाभूत तत्वांची मान्यता लक्षात घेऊन याच्यावरती मार्ग काढला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना माझ्यासारख्या पत्रकाराला असं दिसतं की इथले राजकीय पक्ष जे आहेत, इथली राजकीय व्यवस्था जी आहे ती दिवाळखोर आहे. म्हणजे काय कुठलाही पक्ष असो, मला काही पक्षापेक्षाचं देणं घेणं नाहीये. त्याचं कारण असं आहे की मी पहिल्यांदा 2 प्रश्न उपस्थित केले की तुम्ही राज्य मागासवर्ग आयोगाचा अध्यक्ष का नेमला नाही आणि हायकोर्टामध्ये तुम्ही तुमचं प्रतिज्ञापत्र का दाखल केलं नाही, याचं काही उत्तर नाही. आता जो प्रश्न आहे घटना दुरुस्ती करायचा जो मुद्दा आहे, आपण हे गांभीर्यानं चर्चा करतो आहोत. मराठा समाजातली जी मुलं मुली या मोर्चामध्ये उतरली त्याच्याबद्दलच्या भावना सर्वतोमुखी सारख्या आहेत. कोपर्डीतल्या बलात्काराच्या संदर्भातल्या सर्व भावना सारख्या आहेत. अॅट्रॉसिटी ऍक्टच्या बाबतीत काय दुरुस्त्या करायच्या असतील त्याचा विचार होऊ शकतो, तो काय होऊ शकत नाही असं नाही. परंतु ज्याच्यावरती अन्याय होतो आहे त्याच्या आधारावरती भलतेच लोक अन्यायाच्या सापळ्यात जर सापडत असतील तर त्याची व्यवस्था केली पाहिजे. पण त्या दुरुस्त्या करता येणं शक्य आहे, त्याच्यातल्या कायद्यात तज्ञांना विचारलं पाहिजे. म्हणजे कोपर्डीचा विषय झाला, अल्पसंख्याकाच्या संरक्षणाचा विषय झाला आणि तिसरा आरक्षणाचा विषय आहे. नुसती घटना दुरुस्ती करून काय होणार नाही. कारण केशवानंद भारती खटल्यामध्ये स्पष्टपणाने सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की जरी नवीन कायदा झाला तरी देखील तो कायदा भारतीय घटनेच्या मूलभूत तत्वज्ञानाला धरून आहे की नाही हे पाहण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. त्यामुळे आपल्याकडे महाद्विभाषिक जेव्हा झालं, लोकसभेचा ठराव होऊन झालं, तेव्हा त्याला सुद्धा महाराष्ट्रात विरोध झाला. तेव्हा लोकसभेने फक्त कायदा केला म्हणून लोकांनी मान्य केला असं होत नाही. त्यामुळे ह्याच्यात राजकीय इच्छाशक्ती अशासाठी महत्वाची आहे की ज्यांना आरक्षण हवं आहे आणि ज्यांच्यातलं द्यायचं आहे त्याच्या संदर्भातल्या काही गोष्टी केल्या पाहिजेत. या दृष्टीने राणे समितीच्या अहवालामध्ये नारायण राणेंनी जे म्हटलं होतं की आम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे आहे आणि ते ओबीसीच्या वाट्यामध्ये नाही, हे बरोबर आहे. स्वतंत्र आरक्षण द्यायला काही हरकत नाही. पण त्याच्यामध्ये मगापासून प्रवीण दादा तामिळनाडूचा हवाला देत आहेत. तामिळनाडूतली गोष्ट वेगळी होती. स्वातंत्र्य मिळाल्या तिथे आंदोलन झाली, नायकरांनी केलं, अण्णादुराईंनी केलं आणि ते न्यायमूर्ती गजेंद्र गडकरांनी 50% त्याच्यावरती निर्बंध घातला. 63 साली घातलेला आहे. आणि हे 50% वर जाणार असेल, आपल्याला जर सामाजिक वास्तव असं दिसत असेल की ज्यांच्यावरती अन्याय होतोय तेच बहुमतात आहेत, तर त्याचा विचार करायला पाहिजे. म्हणून ते पुनर्मांडणी असा जो शब्द वापरतायत, फेरअवलोकन करायला पाहिजे. त्याच्या संदर्भात घटना तज्ञांची भूमिका काय आहे हे विचारात घेतलं पाहिजे. आणि मुख्यतः हा प्रश्न राजकीय व्यवस्थेने, राजकीय इच्छाशक्तीनं सोडवला पाहिजे. नुसत्या घोषणा करून आमचाही मराठीच्या आरक्षणाला पाठिंबा आहे असं करून काय होणार नाही. त्याच्यासाठी सद्भावना दाखवण्याबरोबर, सदिच्छा दाखवण्याबरोबर वैधानिक असा कार्यक्रम काहीतरी दिला पाहिजे आणि विशिष्ट कालावधीमध्ये ते निकालात काढला पाहिजे. आज अॅट्रॉसिटीचा कायदा जर दाखल झाला, वर्ष 2-2 वर्ष जर कोर्टात जावं लागत असेल, साधी गोष्ट आहे की 3 महिन्याच्या आत वेळ माफ करा, वेळ अत्यंत कमी आहे. वेळ अत्यंत कमी आहे, तुम्हाला माफ करा, मला थांबावं लागतंय. पण या सगळ्या बाबतीमध्ये जाता आता थोडक्यात महेश काय सांगता येईल, कुठल्या दिशेने ही सगळी घडामोड आता आपल्याला बघायला मिळते? नाही, आता जी ब्रेकिंग न्यूज आली यावरून तर आपल्या लक्षात आलेलं आहे की 9 ऑगस्ट पासून जे राज्यामध्ये मराठा मोर्चे सुरू झालेले होते त्याच्यामुळे एकूण आपलं संपूर्ण महाराष्ट्रातील जे राजकीय आणि सामाजिक जीवन आहे हे पूर्णपणे घुसळून निघताना दिसतंय. आणि त्या पूर्ण त्या घुसळणीचा पहिला राजकीय परिणाम आपल्याला आता या चर्चेच्या दरम्यानच पाहायला मिळाला. म्हणजे मराठा मूक मोर्चांनी जे आपल्या पूर्ण व्यवस्थेला जे हादरे दिलेले आहेत, त्या हादऱ्यांनी ज्या पहिल्या 2-4 विटा आता पडलेल्या आहेत त्या शिवसेनेच्याच पडलेल्या आपल्याला दिसत आहेत. आणि याच्यातून फार मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पण ज्या महाराष्ट्रामध्ये जातीयंताच्या लढाईसाठी मोठ्या प्रमाणात प्रबोधनाचं पर्व या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, त्या महाराष्ट्रातच आता अशा पद्धतीचा जो जातीय पातळीवरचा संघर्ष निर्माण झालेला आहे आणि याच्यामधून काय निघणार आहे याबद्दल सारेच जण अनभिज्ञ आहेत. सगळे महत्वाचे नेते याविषयी बोलताना बघा, तुम्ही प्रत्येक जण मोर्चाबद्दल बोलताना काय म्हणतो की फारच चांगले मोर्चे निघतायत, या
मूक मोर्चाबद्दल त्यांचं स्वागत केलं पाहिजे, शिस्तीबद्दल स्वागत केलं पाहिजे. अरे परंतु जे नेते, जे राजकारणात असलेले मोठे लोक या मोर्चांसाठी कारणीभूत आहेत, या असंतोषासाठी कारणीभूत आहेत, या राज्यातील समस्त शेतकऱ्यांच्या अवनतीसाठी कारणीभूत आहेत, त्यांना याबद्दल काही वाटत नाही की आम्ही ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका मान्य करण्यासाठी एकही नेता, कुठल्याही पक्षाचा नेता समोर येताना दिसत नाही. तर हे सगळं जोवर थांबणार नाही, जोवर हे नेते आपल्या नैतिक पराभवाचा स्वीकार करणार नाही आणि या नव्या तरुणाईला नवी दिशा देण्यासाठी पुढे येणार नाही, तोवर हे थांबणार नाही. त्यामुळे एक नवीन राजकीय मांडणी महाराष्ट्रात येऊ घातलेली आहे आणि ही राजकीय मांडणी कशा पद्धतीने होईल, त्यातून काय निष्पन्न होईल, हे सगळं पाहणं फार मनोरंजक ठरणार. नक्की, अर्थातच. आणि तुर्तास या सगळ्या सविस्तर अशा चर्चेमध्ये आपण इथेच थांबूया, कारण वेळ संपलेली आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये या मराठा क्रांती मोर्चा आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या इतर ज्या घडामोडी असतील त्या आपण इथेच बघणार आहोत. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद, नमस्कार.